आज उत्तर भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण तर राज्यात खंडग्रास सूर्यग्रहण पाहण्याची पर्वणी नागरिकांना मिळणार आहे। मात्र हे सूर्यग्रहण तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू नका, कारण सूर्यप्रकाशातल्या अतिनील किरणांमुळे तुमच्या डोळ्यातल्या कॉर्नियाला इजा होऊ शकते आणि दृष्टिदोष होऊ शकतो। हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं धोकादायक आहे, असा इशारा खगोलशास्त्रज्ञ पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी दिलेला आहे। विविध उपाय त्यासाठी सुचवलेले आहेत। भारताचा जर विचार करायचा झाला तर भारतामध्ये पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल, तर उर्वरित भारतातून ग्रहण खंडग्रास दिसेल। आपल्या मुंबईमध्ये सकाळी 10:01 या ग्रहणाला सुरुवात होईल, तर दुपारी 1:28 हे ग्रहण समाप्त होणार आहे। महाराष्ट्रातल्या इतर शहरांसाठी अगदी काही मिनिटांचा फरक या काळामध्ये असेल आणि या काळामध्ये सूर्य आकाशात खूप उंच असेल, म्हणजे जवळजवळ तुमच्या डोक्यावरती असणार आहे। तसंच आणखीन एक पर्वणी या ग्रहणाची म्हणजे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि पुन्हा एकदा चंद्रग्रहण अशी 3 ग्रहणं एका रांगेत आलेली आहे। त्यामुळे देखील खगोलशास्त्रज्ञांसाठी ती एक मोठी पर्वणी असणार आहे। अनेक खरं तर अफवांना सुद्धा पीक आलेला आहे या ग्रहणाच्या काळात। या सूर्यग्रहणामुळे कोरोना नष्ट होणार आहे किंवा पृथ्वी बुडणार आहे वगैरे वगैरे अशा आशयाच्या अफवा सुद्धा पसरायला लागलेल्या आहेत। मात्र यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे, विज्ञानाच्या भाषेमध्ये हे सूर्यग्रहण का महत्त्वाचं आहे, याचे आणखीन काय काय परिणाम होऊ शकतात आणि या सगळ्या आपण वैज्ञानिक बाजू याबद्दलच्या आपण जाणून घेणार आहोत आणि त्याचसाठी आपल्याला चर्चा करायची आहे। या चर्चेसाठी आपल्यासोबत सहभागी असणार आहेत पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ। आपल्यासोबत मयुरेश प्रभुणे आहेत, विज्ञानाचे अभ्यासक आहेत। त्याचबरोबर आपल्यासोबत नितीन घाटपांडे आहेत, जे इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आहेत। आणि आपल्यासोबत नरेंद्र धारणे आहेत, ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे, नाशिकवरून चर्चेत आपल्या सहभागी होत आहेत। आणि जयश्री बेलसरे आपल्यासोबत आहेत, त्याही ज्योतिषाचार्य आहेत, पुण्यावरून या आपल्या चर्चेमध्ये त्या सहभागी होत आहेत। मी सुरुवातीला जाईन नितीन घाटपांडे सरांकडे। घाटपांडे सर, 3 ग्रहणं एका रांगेत आलेली आहेत, म्हणजे चंद्रग्रहण झालं, आत्ताचं हे सूर्यग्रहण आणि अजून एक चंद्रग्रहण येऊ घातलेलं आहे 15 दिवसात। खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही किती मोठी पर्वणी आहे? खगोल शास्त्राच्या दृष्टीने जे सायंटिफिक किंवा वैज्ञानिक जो शोध करतात किंवा त्याचा जो स्टडी असतो, तर हे खूपच मोठं म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आहे सगळं स्टडी करण्यासाठी। आणि हे पॉसिबल असतं, बऱ्याच वेळेला हे क्वचित असतं पण पॉसिबल असतं की एका पाठोपाठ एक ग्रहण येतात। ते म्हणजे आपल्या वर्ल्डच्या बऱ्याच इतर भागातही असतं। तर आजकाल कोणी कुठेही जाऊ शकतं आणि तो स्टडी करू शकतो। तर म्हणून ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्या सायंटिस्टना आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी। आणि इट्स अ व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी, कारण आता 26 डिसेंबरला ग्रहण झालं होतं 2019ला। सूर्यग्रहण आज सिमिलर होतं, त्याच्यानंतर चंद्रग्रहण मध्ये होऊन गेलं आणि आता हे सूर्यग्रहण आहे, विच इज अन ॲन्युलर एक्लिप्स ज्याला कणकणी हे म्हणतात। आणि फॉर्च्युनेटली जसं तुम्ही म्हणला कुरुक्षेत्र किंवा त्या क्षेत्रातून जे, आणि या ग्रहणाची विशेषता म्हणजे द कव्हरेज इज 99%, म्हणजे जे इट इज व्हेरी क्लोज टू द टोटल एक्लिप्स। टोटल एक्लिप्स इज मोर दॅन 100%, म्हणजे फुल सूर्याचे जे डिस्क असते ती फुल कव्हर होते। आणि आज हे इतकं जवळ का आलंय, कारण जो नोडल पॉइंट आहे, राहू आहे, ज्याला असेंडिंग नोड म्हणतात, त्याच्यात आणि अमावस्या समाप्ती म्हणजे 0 डिग्री जेव्हा रवीच्या, तेव्हा ते बरंच व्हेरी क्लोज टू 99.3%। क्या काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्यासोबत घाटपांडे सरांचा आवाज पोहोचू शकत नाही, मात्र त्यांनी खूप छान काही भौगोलिक विश्लेषण केलेलं आहे, काही विज्ञानाच्या अँगलने विश्लेषण केलं। पुन्हा एकदा आपण जाऊया त्यांच्याकडे, संपर्क व्यवस्थित प्रस्थापित झाला की। सध्या आपण जाऊया नरेंद्र धारणे यांच्याकडे। नरेंद्र धारणे, अनेक ज्योतिषांनी सुद्धा हे जे ग्रहण येऊ घातलेलं आहे आजचं, त्या ग्रहणाबद्दल क्युरिओसिटी बऱ्याच ज्योतिषांच्या मनामध्ये आहे। अनेक त्यांनी प्रिडिक्शन्स सुद्धा केलेली आहेत। अर्थात आम्ही
यातल्या कुठच्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा की नाही ही प्रत्येकाची आपली आपली गोष्ट आहे, मात्र ज्योतिषांच्या दृष्टीने हे ग्रहण का महत्वाचं आहे? ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या ग्रहणाला अत्यंत महत्त्वाचं आहे. या शतकातलं हे अत्यंत महत्त्वाचं असं ग्रहण आहे. याचं कारण असं की 6 ग्रह वक्री स्थितीत आहे. ग्रहण पूर्वी पण होतात, झालेले आहेत आणि होत राहतील, पण 6 ग्रह एकाच वेळेस वक्री, आणि त्यातही शनीसारखा ग्रह स्वराशीत मकर राशीत आणि गुरुसारखा ग्रह सुद्धा स्वराशीत धनुराशीत. त्यामुळे या ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. आणि प्लुटोसारखा ग्रह जो आहे हा मध्यंतरी जो 32 वर्षांनी त्याचा बदल होत असतो, त्याचं राश्यांतर होत असतं, ते पण होत आहे. त्यामुळे हे ग्रहण अत्यंत महत्त्वाचं त्या दृष्टीने झालेलं आहे. ज्यामुळे आपल्याला लक्षात येईल का, स्वतः एक वैज्ञानिक जे आहेत मद्रासचे सुंदरन, त्यांनी पण याचं विधान केलेलं आहे की बाबा या ग्रहणामुळे जी प्रोटीनची लेअर आहे कोरोना व्हायरसमध्ये निर्माण झालेली, ती प्रोटीनची लेअर या विशिष्ट ग्रहस्थितीमुळे त्याचे जे काही एक अल्ट्राव्हायोलेट किरण आहेत त्याच्यामुळे तो प्रोटीन लेअर ब्रेक करेल आणि हा व्हायरस जो आहे हा क्रॅक होईल, जेणेकरून या व्हायरसचं जे पूर्ण जागतिक स्थितीवर जे परिणाम सध्या होत आहेत हे प्रमाण हळूहळू कमी होण्यास मदत होईल. म्हणजे या ग्रहणाच्या असणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट उत्सर्जन किरणोत्सर्जनामुळे या असणाऱ्या ग्रहणाला मोठं महत्त्व त्यामुळे आहे का, त्यामुळे आपल्याला जागतिक स्थितीत ज्या चिंता निर्माण झालेल्या आहे, आज अनेक लोक त्याच्याने मरत आहेत, तर प्रोटीन लेव्हलमुळेच ते प्रॉब्लेम होता. जो प्रोटीन लेव्हलचा प्रॉब्लेम या किरणोत्सर्जनामुळे त्याचा प्रोटीन लेव्हल जाईल आणि येणाऱ्या काळात कोरोनाचा पूर्ण प्रभाव जगावरचा नष्ट होईल, असं एकूण चित्र सध्या या ग्रहणामुळे आहे. म्हणून या ग्रहणाचं अत्यंत महत्त्व आहे. आणि जागतिक दृष्टीने तुम्हाला आपण बघतो जेव्हा जेव्हा ग्रहणं होतात एकाच वेळेस 3 ग्रहणं 15-15 दिवसाच्या अंतराने आहे. त्यामुळे जागतिक चिंता जेव्हा 3 ग्रहणं होतात तेव्हा चिंता वाढवणारे विषय विश्वभरात निर्माण होतात. जसं आपण पाहिलं युद्धजन्य स्थिती सध्या निर्माण झालेली आहे, तसंच आपण पाहतोय का अनेक प्रकारचे नैसर्गिक आपत्ती आलेल्या आहेत, कोरोनासारखी महामारी पण फैलवते. तर हे सगळे जे परिणाम आहेत हे शतकोत्तर आहेत, म्हणजे शतकात एकदाच केव्हा तरी होणार आहे. त्यामुळे या ग्रहणाचा विशेष नाही, मला एक साहजिक म्हणजे माझं कदाचित विज्ञानाचा किंवा ज्योतिषाचा अभ्यास नाहीये, विज्ञानाचा अभ्यासही कदाचित माझा कमी असू शकतो. माझा एक थेट प्रश्न आहे, तुम्ही हा जो आता दावा करताय आणि एवढा कॉन्फिडेंटली दावा करताय की या व्हायरसवरचं प्रोटीन कव्हर वगैरे ते ब्रेक व्हायला मदत होणार आहे, पण तो जर डायरेक्टली एक्सपोज त्या सनलाईटला सूर्यप्रकाशाला जर डायरेक्टली एक्सपोज झाला तर मानवी शरीरामधल्या व्हायरसचं ते कसं होऊ शकतं, हा जरा मला एक प्रश्न पडलाय. पण ठीक आहे, मी पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. आपल्यासोबत आपण आता पुण्याला जाऊया. पुण्यावरून आपल्यासोबत जयश्री बेलसरे आहेत, स्वतः ज्योतिषाचार्य आहेत. तर जयश्री बेलसरे, तुम्हाला पटतंय का आता जे धारणेंनी सांगितलेली विधानं जी आहेत ती? हो, ही विधानं आहेच, खरी आहेच ही. आणि ग्रहणांचा जो परिणाम असतो तो होतच असतो मानवी जीवनावरती. रवीची ग्रहणं असतात ती शारीरिकरित्या काहीतरी सांगत असतात, तर चंद्रग्रहणं असतात ती मानसिकरित्या सांगत असतात. आज ज्योतिषाचा जर विचार केला तर नॉर्मली हे जे ग्रहण आहे ते 3 तास 27 मिनिटं आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे 1 तास = 1 महिना असा जर विचार केला तर आपल्याला ह्या ग्रहणाचा परिणाम पुढे 3 महिने 27 दिवस म्हणजे जवळजवळ 4 महिने बघायला मिळतील. आणि हे जे ग्रह आहे मिथुन राशीत जे 4 पापग्रह जमलेले आहेत, रवी, बुध, राहू आणि चंद्र. तर बुध हा राहू आणि रवीमुळे पापग्रही झालेला आहे आणि त्याच्यावरती मंगळाची दृष्टी आहे. आणि या सगळ्याला जो 8वे गुरु शनी आहेत, त्यामुळे मिथुन आणि मकर ह्या 2 राशीवरती किंवा हे 2 भाग जिथे जिथे येतात तिथे या ग्रहणांचा परिणाम हा जास्ती अशुभ दिसण्याची शक्यता वाटते. तुम्ही म्हणताय की 3 महिने काही याचे परिणाम दिसू शकतात. थोडंसं थांबवते आपल्याला. 3 महिने याचे पुढे परिणाम दिसू शकतात. ते काय परिणाम म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? ज्यांना शुभ आहेत त्यांना शुभ, कारण हे ग्रहण आहे ते सिंह लग्नावरती होत आहे. त्यामुळे मिथुन राशी लाभस्थानाशी निगडीत आहे. मिथुन राशी लाभस्थानाशी निगडीत आहे. त्यामुळे साऊथ आणि ईस्ट ह्याच्यामध्ये जो भाग आहे ह्याच्यावरती या ग्रहणांचे परिणाम अधिक होताना दिसतील. त्यामुळे जिथे जिथे हे ग्रहण दिसणार आहे त्या भागातल्या साऊथ आणि ईस्ट ह्याच्यावरती ह्या ग्रहणाचे अशुभ परिणाम होण्याची शक्यता जास्ती आहे. काही राशींसाठी हे ग्रहण शुभ आहे, तर त्या राशी आहेत सिंह लग्न. सिंह राशीसाठी हे ग्रहण अतिशय शुभ आहे, कारण पापग्रहांचा जो फलित आहे ते त्याच्या लाभात आहे आणि लाभात पापग्रह नेहमी बलवान असतात. त्यामुळे सिंह लग्न, सिंह रास किंवा सिंह ज्यांच्या प्रदेशात ज्या ठिकाणी आहे तिथे या ग्रहणाचा शुभ परिणाम आहे. धनुला सुद्धा या ग्रहणाचा अतिशय शुभ परिणाम आहे.
त्याच्यानंतर मकरच्या सगळे षष्ठात गेलेले आहेत. तर षष्ठ स्थान हे रोग शत्रू हे दाखवतात. इथे पापग्रह आल्यामुळे त्यांच्यावरती आपण मात करू शकणार आहोत. त्यामुळे मकरला सुद्धा अतिशय उत्तम ह्याचे फलित आहेत. आणि मेषेच्या तृतीय स्थानी हे ग्रहण होत असल्यामुळे, पराक्रम स्थानात हे ग्रहण होत असल्यामुळे मेष राशीला सुद्धा अतिशय उत्तम परिणाम ह्याचे मिळणार आहेत. मला अजून एक प्रश्न राहून थोडासा विचारायचा आहे तुम्हाला, कारण कॅलेंडरचा तुम्ही अभ्यास करता म्हणून विचारायचंय. मायन आणि जुलियन कॅलेंडर्सच्या त्यांचं म्हणणं असं आहे की आज जगाचा शेवट वगैरे होऊ शकतो. म्हणजे आज आपण इथे, मी स्टुडिओत आहे, तुम्ही तुमच्या घरून या ठिकाणी चर्चेत सहभागी झालात. मला तरी असे कुठचेही अजूनही असे सिग्नल्स मिळत नाहीत की आज जगाचा शेवट वगैरे होऊ शकतो. तुम्ही या कॅलेंडरचा काही अभ्यास केला का आणि या दाव्यावरती तुम्हाला विश्वास आहे का? जयश्रीताई. नाही, ह्या कॅलेंडरचा तसा माझा काही अभ्यास नाहीये, त्यामुळे मी आता नाही बोलू शकत. परंतु जगाचा शेवट काही दाखवत नाहीये ह्या ह्याच्यात, असं मला स्वतःला वाटतं. परंतु उलथापालथ मात्र भरपूर होणार आहे. जीवन जगायचे जे मूल्य आहेत तीच बदलणार आहेत. आणि आपण ज्या पद्धतीने आतापर्यंत जीवन जगत होतो त्या गोष्टी पण बदलताना दिसणार आहेत. बरं, धारणेनं काही बोलायचं, त्याच्यानंतर मी घाटपांडे सरांकडे पुन्हा एकदा येईन. धारणे, आपला मुद्दा पूर्ण करा. हो, आपल्या पूर्वाचार्यांनी, प्राचीन ऋषीमुनींनी जे वैदिक गणित निर्माण केलं, ज्या माध्यमातून आपण त्याला जागतिक चलन जे ग्रहांचे आहे त्याचा अभ्यास सांगितला जातो, त्याच्यातच उल्लेख केला आहे की जे 4 युग आहेत, सत्य, त्रेपा, द्वापर आणि कली, ज्यात कलियुगाचा कालखंड हा 5 लक्ष वर्ष दिलेला आहे आणि आत्ताशी फक्त 52 वर्ष झालेले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जग बुडी किंवा जग नष्ट हे होणार नाही याच्यात काही शंका नाही. कारण अर्वाचीन प्राचीन हिंदू संस्कृती किंवा भारतीय सभ्यतेमध्ये, संस्कृतीमध्ये याचा उल्लेख असल्यामुळे त्यामुळे हे तथ्यहीन गोष्टी आहेत. जग राहणार आहे, जग राहटी चालू राहणार आहे, हे त्या माध्यमातून मला सांगायचं. आपल्यासोबत आता पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ते सुद्धा चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मी त्यांच्याकडे थोडं नंतर जाईन. मी घाटपांडे सरांकडे जाते. घाटपांडे सर, आपला मगाचा मुद्दा पूर्ण झालेला होता. खगोलशास्त्रीय दृष्ट्या ह्या ग्रहणाचं महत्व आपण सांगत होतात. हो, खगोल शास्त्र जर बघितलं, मला तुम्ही जर परमिट केलं तर मी एक पॉइंट सांगू बोला की मी म्हणजे तसं माझा जो एरिया आहे तो पॉवर सिस्टम ऑन सॅटेलाइटचा आहे आणि मी ह्याचा पॅशन म्हणून मी खूप ह्याच्यावर अभ्यास करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मी मार्स मिशनवर बरेच व्याख्यानं दिलेली आहेत बरेच ठिकाणी. आणि 2012 पासून मी भारतीय आपल्या हिंदू पंचांगाला खगोलीय आधार ह्याच्यावर मी पण बरीच व्याख्यानं दिलेली होती. थोडंफार दात्यांशी संपर्क करून त्यांच्याशी बरंच शिकून मी हे केलेलं होतं. तर खगोलीय दृष्टीने हा म्हणजे ज्याला म्हणतो की इट इज व्हेरी क्लोज टू अ टोटल एक्लिप्स, व्हेरी क्लोज टू अ टोटल एक्लिप्स, ज्याला आपण म्हणजे ह्याला अॅन्युलर म्हणतात, पण टोटल म्हणजे जो 100% असतो, पण हा जसं मी म्हटलं हा 99% आहे, 99%हूनही जास्ती आहे. म्हणजे जो सूर्याचा जो आपल्याला जे गोल दिसतं म्हणजे सर्कल, तर तो ऑलमोस्ट 99.3 म्हणजे आपण 100 म्हणू शकतो. तर त्या ह्याच्यात जे टोटल जेव्हा होतं तेव्हा तारे वगैरे सगळे दिसतात, त्यावेळेला जो अभ्यास असतो तर तो ऑलमोस्ट सेम होणार आहे. कारण टोटल एक्लिप्स परत त्याची रिपिटिव्हिटी कमी असते आणि ते तर हे थोडं लवकर आल्यामुळे हे खूप त्याला मदत करणार आहे. आणि इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर ऑल द सायंटिस्ट आणि इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी आय वुड से. नक्कीच. आणखीन काही मुद्दे आपल्याला घेऊन चर्चा करायचीच आहे. पंडित विद्यासागर सर सुद्धा आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत. एका छोट्याशा ब्रेक नंतर मी त्यांच्याकडे जाणार आहे. एक ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आज सूर्यग्रहण आहे. देशात काही भागामध्ये ते कंकणाकृती दिसणार आहे, तर महाराष्ट्रात खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. आणि सूर्यग्रहण हे खगोलशास्त्रासाठी एक मोठी पर्वणी आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा त्याचा मोठा अभ्यास सुरू आहे. अनेक अफवा उठतायत, तर या सगळ्याची सांगड घालत यामधून नेमकं शास्त्रीय असं काय फलित आहे हे आपण चर्चा करतोय. त्याविषयी आपल्यासोबत पंडित विद्यासागर सर सुद्धा आहेत. विद्यासागर सर, एक महत्त्वाचा मुद्दा, एक
तर खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही एक खूप मोठी पर्वणी तर आहेच, मात्र ज्योतिषशास्त्र याबद्दल बोलतंय, अनेक अफवा उठायला लागलेल्या आहेत. एक या क्षेत्रातले अभ्यासक म्हणून आपण काय सांगाल? आपलं फर्स्ट इम्प्रेशन का ही पर्वणी आहे एवढी मोठी? कारण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे हो. आणि ही घटना काय आहे याचं समजून घेतलं की पुढच्या गोष्टी आपोआप सोप्या होतील. म्हणजे याच्यामध्ये एक स्रोत आहे, म्हणजे सूर्य हा स्रोत आहे आणि या स्रोताच्या पुढे चंद्र आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याचा प्रकाश अडतोय आणि पृथ्वीवर सावली पडते. हे एकदा समजून घेतलं की बाकीच्या ज्या अफवा उठतात किंवा जे मिसकन्सेप्शन्स आहेत ते आपोआप कमी होत जातील. कारण याच्यामुळे चंद्र हा आड आल्यामुळे मूळ जो स्रोत आहे त्याच्यामध्ये काही फरक होत नाहीये, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. बर. त्यामुळे सूर्यापासून निघणारी किरणं असतील, त्याच्यापासून निघणारी कण असतील वगैरे, याच्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. दुसरी गोष्ट अशी की अशी स्थिती येत नाही का, तर अशी स्थिती नेहमीच येते. म्हणजे रात्री सूर्य आपल्याला दिसतच नाही. त्यामुळे असं काही नाही की असं घडतच नाही आणि हे आताच घडतंय, असं नाहीये. परंतु त्याचबरोबर हे पाहण्यासारखी घटना असते. म्हणजे खबरदारी घ्या, म्हणजे न पाहणे ही खबरदारी नाही, तर योग्य प्रकारे खबरदारी घेऊन पाहणं फार महत्वाचं आहे. कारण ही घटना अतिशय रेअर असते आणि हा पाहण्यातला जो आनंद आहे तो आपण गमावता कामा नये. हा पहिला भाग झाला. दुसरा म्हणजे सूर्याचे ज्या म्हणजे वैशिष्ट्य आहेत तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा ही चांगली पर्वणी आहे. म्हणजे करोना जो आहे तो आता आपल्याला स्पष्ट दिसणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की 1868 साली भारतामधूनच गुंटूर मधून जे निरीक्षण केलं गेलं त्याच्यामधून हेलियमचा शोध लागला. म्हणजे हेलियमची जी प्रकाश किरण त्यातनं निघतात त्याच्यावरून सूर्यावर हेलियम आहे हा शोध लागला. आणि हेलॉस हे सूर्याचं ग्रीक नाव आहे, त्याच्यावरून ते हेलियम हे नाव दिलं गेलं. किंवा आईन्स्टाईनचा जो सिद्धांत होता की एक मोठा तारा असेल तर त्याच्यामुळे प्रकाश वाकू शकतो, तर त्याचं निदानही एडिंग्टननी 1919 साली खग्रास सूर्यग्रहणामुळेच केलं. म्हणजे सूर्याच्या किंवा इतर जे गुणधर्म आहेत किंवा जे वैशिष्ट्य आहेत तर त्याचा अभ्यास करण्यासाठी ही एक चांगली पर्वणी आहे. आणि याच्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ह्या फक्त सूर्यप्रकाशाची जी इंटेन्सिटी ज्याला म्हणतो, तीव्रता म्हणतो, ती तीव्रता कमी होण्यामुळेच आपल्याला दिसतात इथे. म्हणजे जसं सूर्य मावळायला लागल्यानंतर संधी प्रकाश होतो किंवा तीव्रता कमी होते आणि मग प्राणी पक्षी त्याला प्रतिसाद देतात, त्याच प्रकारचा प्रतिसाद आपल्याला इथे पण मिळणार आहे. परंतु आपल्याला माहिती आहे की हा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी वेगळं घडतंय आणि त्याच्यातूनही अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण होतात असं मला वाटतं. तर 1980 साली आम्ही गदगला गेलो होतो. तिथे पण आम्ही बरंचसं प्रबोधन केलं होतं लोकांचं. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष सूर्यग्रहण घडलं त्यावेळेस रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. म्हणजे ते आता कमी होत चाललंय. आता अनेक लोक सूर्यग्रहण पाहतात, विद्यार्थी पण पाहतात आणि ती एक चांगली बाब आहे असं मला वाटतं. सर, तुम्ही राहाच आपल्यासोबत. आणखी काही प्रश्न आहेत आपल्यासोबत. मयुरेश प्रभुणे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मयुरेश, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि पुन्हा चंद्रग्रहण अशी 3 ग्रहणं एका रेषेत पाहायला मिळणार आहेत. खगोलशास्त्राच्या दृष्टीने हा जो इव्हेंट आहे खरं तर ह्याला काही म्हणतात का? काही विशेष नाव आहे का? का महत्वाचं आहे ही 3 ग्रहणं एका रांगेत येणं आणि त्याच्यामध्ये हे सूर्यग्रहण असणं? अशा घटना बऱ्याचदा घडतात. म्हणजे ग्रहणांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. एकतर हे चंद्र, सूर्य, पृथ्वी म्हणजे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका प्रतलामध्ये आल्यानंतर आपल्याला हा सावल्यांचा खेळ पाहायला मिळतो. आणि बऱ्याचदा असं होतं की 6-6 महिन्यांच्या कालावधीनंतर किंवा 15 दिवसांच्या कालावधीनंतर असं आपल्याला ते बघायला मिळतात, कारण ते जवळ त्या प्रतलाच्या जवळ आलेले असतात. आणि अनेकदा ते प्रतलापासून लांब जर गेले तर मग आपल्याला बराच काळ ग्रहण दिसतही नाही. तर आता ती संधी चालून आली आहे. पण यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की ही ग्रहणं आता चंद्रग्रहण हे पृथ्वीवरून बऱ्याच ठिकाणी दिसत असतं. म्हणजे पृथ्वीच्या मोठ्या अनेक 2-3 खंडांमधून दिसेल. पण सूर्यग्रहण हे एखाद्याच खंडामध्ये दिसतं आणि त्यातही ज्या स्पेसिफिक पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणून चंद्राची सावली जाणार आहे तिथे आपल्याला ते खग्रास किंवा कंकणाकृती अशा स्वरूपात दिसतं. पण त्याच ठिकाणी लगेच दुसरं ग्रहण दिसणार नाहीये. त्यामुळे ग्रहणं जरी पृथ्वीवर होत असली तरी सुद्धा एकाच ठिकाणून आपल्याला चंद्रग्रहण दिसलं, लगेच आपल्याला सूर्यग्रहण दिसलं, मग परत पुढचं सूर्यग्रहण असं होत नाही. म्हणजे आताच आपण गेल्या 6 महिन्यांमधल्या ग्रहणांच्या बाबतीत बघितलं तर मागचं ग्रहण हे दक्षिण भारतातून झालं होतं आणि आता हे उत्तर भारतामधून दिसतंय. तर हा फरक असतो. काही वेळा याच्यानंतर येणारं जे ग्रहण असेल समजा तर त्या भारतातूनच दिसेल असं नाही. याच्यानंतरचं भारतातलं ग्रहण जे कंकणाकृती किंवा खग्रास स्वरूपामधलं आहे हे डायरेक्ट 2031 ला दिसणार आहे, त्याच्यानंतर 2034 ला दिसणार आहे.
2034 नंतर त्याच्यानंतर थेट 40 वर्षामध्ये काहीच नाहीये. बर तर त्याच्यानंतर 2074 ला दिसणार आहे. त्यामुळे भारतामधून जर पाहायचं असेल म्हणून ही आमच्या सगळ्यांसाठी, खगोल अभ्यासकांसाठी ही संधी होती की याच्यानंतर 2031 म्हणजे अजून 10 वर्षानंतरच थेट आहे आणि नंतर 2034 ला खग्रास सूर्यग्रहण जम्मू काश्मीर आणि लडाखच्या भागामधून दिसणार आहे. तर त्यामुळे ही सगळ्यांसाठी संधी होती. आता लॉकडाऊन असून सुद्धा इथे मी ज्या ठिकाणी आलोय सूरतगड राजस्थानमध्ये, तर इथे आमच्यासारखेच आणखी काही गट उत्तर प्रदेशमधून आलेत, दिल्लीमधून आलेत किंवा गुजरातमधूनही आलेत. तर हे सगळेजण लॉकडाऊनच्या काळातही खास याच्या अभ्यासासाठी एक संधी म्हणून इथे आले. जसं आम्ही आता एक प्रयोग करतोय, बघापासून तुम्ही चर्चा करत आहात की ग्रहणाच्या काळामध्ये अंधश्रद्धा पाळल्या जातात. तर ही खरंच अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करावं लागेल. म्हणजे आपण नुसतं वैज्ञानिकांनी असं म्हणून चालणार नाही की ग्रहण काळामध्ये अन्न खाऊ नये, तसं काही होत नाही. तर मग विज्ञानाचा जो नियम असतो की पुरावा दाखवा, तर तो पुरावा आम्ही चेक करायचा प्रयत्न करतो. आम्ही इथे एक मायक्रोबायोलॉजीचा एक्सपेरिमेंट करणार आहोत ग्रहण काळामध्ये. तोच आम्ही दक्षिण भारतातही केला होता की आम्ही प्लेट्स ठेवतो इथे, अन्नही ठेवणार आहोत आणि खरंच त्याच्यामध्ये मायक्रोब्स ग्रहणाच्या काळात वाढतायत की नाही हे आम्ही चेक करणार आहोत. मागचा जो प्रयोग आहे त्याचे अजून सगळे निष्कर्ष यायचे, पण आम्हाला एवढं दिसून आलं की ग्रहण नसताना आणि ग्रहण असताना याच्यामध्ये अन्नामध्ये काही वेगळा फरक पडत नाही. त्यामुळे तुम्ही अन्न व्यवस्थित खाऊ शकता. त्या काळामध्ये कुठलेही मायक्रोब्स खास विशेष वाढत नाहीत. जे तुमच्या हवेमध्ये असतात, जे दररोज आसपास असतात, घरामध्ये असतात, तेच मायक्रोब्स तुम्हाला ग्रहणाच्या काळामध्येही दिसून येतात. ग्रहणाच्या काळामध्ये विशेष कुठले मायक्रोब्स वाढत नाहीत असं किमान आमच्या मागच्या प्रयोगात दिसून आलं. आम्ही तोच प्रयोग आता पुन्हा एकदा करायचा प्रयत्न करतोय. क्या बात आहे. आणखीन काही मुद्दे तुमच्याकडनं जाणून घ्यायचे आहेत मयुरेश, मात्र आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर विविध मुद्दे आहेत. खरं तर ज्योतिषाचार्यांना असं का वाटतंय की या काळामध्ये कोरोना कमी होईल, नेमके काय ते ग्रह तारे त्यांच्या कुठच्या रांगेमध्ये आलेले आहेत, कोणाची काय वक्रदृष्टी वगैरे ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जर ज्योतिषाचार्य हा तर्क मांडतायत तर त्याला काही वैज्ञानिक आधार आहे का हेही आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. एक छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय एबीपी माझा. आज सूर्यग्रहण आहे आणि उत्तर भारतात ते कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. राज्यामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. मुंबईमध्ये 10:01 हे ग्रहण दिसायला सुरुवात होणार आहे. राज्यातल्या इतर शहरात सुद्धा अगदी काही मिनिटांच्या फरकाने ते दिसायला लागेल. आणि खगोलशास्त्राच्या दृष्टीने ही एक पर्वणी आहे. ज्योतिषविद्येचा अभ्यास करणारे सुद्धा अनेक जण विविध प्रेडिक्शन्स करतात या सगळ्या बाबतीत. आपण त्याच मुद्द्यांच्या आधारे चर्चा पुढे नेऊया. मी नाशिकला धारणेजींकडे जाणार आहे. धारणेजी, मगाशी आपण दावा केलेला होता आपल्या पहिल्या प्रतिक्रियेमध्ये की या ग्रहणाच्या काळामध्ये कोरोनाचं प्रोटीन सायकल ब्रेक होणार आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये याला काही आधार आहे का, याला काही शास्त्रीय आधार आहे का हे आपण इतरांकडनं जाणून घेऊया. पण ज्योतिषशास्त्रामध्ये याला काही आधार आहे का, कोणते ग्रह काय वक्री वगैरे असतात किंवा कोणाची दृष्टी असते, म्हणजे मला ज्योतिषाची भाषा येत नाही, माफ करा, पण तसं काही आहे का, तसा काही आधार आहे का तुमच्या भाषेमध्ये? आपल्या वेदांमध्येच म्हटलेलं आहे, सूर्य आत्मा जगतस्तस्तु कश्च, म्हणजे सूर्य हा पूर्ण विश्वाचा आत्मा आहे. आणि सूर्याच्या कक्षेत जेव्हा अनेक ग्रह येतात, जसं हे वक्री ग्रह 6 झालेले आहेत सध्या, आणि त्याच्यात प्लुटो सारखा एक महत्वाचा ग्रह जो आहे, जो अत्यंत 32 वर्षांनी त्याचं राष्ट्रांतर होते. तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत या पृथ्वीच्या बाबतीत वेगवेगळ्या घटनांसाठी अत्यंत महत्वाच्या असतात. पृथ्वीवर जे काही मानवी जीवनावर होणारे परिणाम जे आहेत, प्लुटो बद्दल तुम्ही मगाचपासून बोलताय, तर हे प्लुटोचं राष्ट्रांतर इतकं महत्वाचं का आहे? मग एवढा लांब असलेला ग्रह आपल्यावर एवढे काय परिणाम 32 वर्षांनी राष्ट्रांतर करणारा ग्रह आहे, जो इतकं त्याचा संथ गतीने, त्याच्यामुळे त्याचं अत्यंत संथ गतीने परिवलन पृथ्वीभोवती असतं. आणि 32 वर्षांनी जेव्हा त्याचे 3 रोटेशन होतात तेव्हा जगामध्ये हाहाकार माजतो, असं जनरली आहे, बघण्यात आलेलं आहे. मागच्याही काही शतकांमध्ये त्याचा परिणाम आहे. त्यामुळे 2020 मध्ये हे त्याचं राष्ट्रांतर जे आहे हे प्रभावी ठरलं. आणि 6 ग्रह वक्री या गोष्टी त्याला एक प्रकारे पूरक ठरल्या, ज्याच्यामुळे वेगवेगळे दुष्परिणाम जगतावर आपल्याला दिसले. म्हणजे याला आधार जो आहे हा सूर्यसिद्धांत नावाचा एक प्राचीन ग्रंथ आहे. ऋषीमुनीने त्याच्यात याचा उल्लेख केलेला आहे. तो ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे पृथ्वी जी आहे, गोल आहे, याचा उल्लेख हा आपल्या प्राचीन ऋषींनी फार पूर्वी केला होता. नंतर शास्त्रज्ञांनी शोधलं का पृथ्वी गोल आहे. म्हणजे सांगायचा उद्देश असा, सूर्य सिद्धांत हा प्राचीन ग्रंथ आपला आहे, याचा जर तुम्ही आधार घेतला तर हा अत्यंत आधुनिक विज्ञानाशी सांगड घालणारा असा ग्रंथ आहे. त्याच्यात त्याचा संपूर्ण उल्लेख आहे, जे सांगितलेलं आहे की जेणेकरून पृथ्वीवर अशा घटनाच्या भौगोलिक दृष्टीने, हे जे सध्या म्हणतायत की भौगोलिक घटना घडतात, थोडक्यात म्हणजे त्या ज्योतिषशास्त्रीय सिद्धांताशी संबंधित आहे. आणि सूर्य हा मुख्य आपला पूर्ण जगताचा आत्मा असल्यामुळे त्याच्यावर जे काही शुभाशुभ परिणाम होतात, त्याच्यात ग्रहण हा एक विषय आला, त्याचे जे परिणाम आहेत ते संपूर्ण जगतावर होतात. म्हणून जगतावर वेगवेगळ्या गोष्टी ह्या आपल्याला अनुभवच येतात, म्हणून त्याचं महत्व आहे.
आपल्यासोबत जयश्री बेलसरे सुद्धा आहेत. बेलसरे ताई, बराच दावा केला जातोय, विशेषतः कोरोनाचं संकट गहिरं असताना कोरोनाच्या बाबतीत दावा केला गेलेला आहे. तुमच्या भाषेत ज्योतिष विद्या जी तुम्ही शिकताय किंवा तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे त्या भाषेमध्ये याला काही एक ठोस असं आपण त्याला प्रूफ देऊ शकतो का? ज्योतिषाच्या भाषेतच म्हणा, पण आपण काही प्रूफ देऊ शकतो का की कशामुळे हे होऊ शकेल? प्रूफ देता येता असं नाही मला सांगता येत, परंतु ग्रहांच्या जेव्हा हालचाली होत असतात तेव्हा त्याच्या निरीक्षणावरनं आम्ही काही विधानं मांडत असतो आणि त्या विधानाच्या आधारे आम्ही हे म्हणत असतो की बाबा आता कोरोना मुक्त होणार आहे आणि रवी हा पुढे जाईल. रवी पुढे गेला की हा जो षडाष्टक योग आहे हा कमी व्हायला लागेल. षडाष्टक योग म्हणजे 64व्या नवमांशातून राहूपासून शनी हा 64व्या नवमांशात गेले 4-5 महिने त्याचं भ्रमण होत आहे आणि ऍक्च्युअली 17 सप्टेंबरला राहू बदलला की राहू आणि शनीचं जे षडाष्टक योग आहे ते नाहीसं होऊन त्यांच्यात नवपंचम योग चालू होईल आणि राहू हा संसर्गजन्य रोग पसरवणारा ग्रह आहे आणि त्याचा नाश होईल. त्यामुळे कोरोना हा 17 सप्टेंबर नंतर खूपच कमी झालेला दिसेल. परंतु आता षडाष्टक योगात आणि गुरु सुद्धा खूप निर्बली आहे मकर राशीत असल्यामुळे, त्यामुळे जी शुभता द्यायला पाहिजे ती शुभता मिळत नाहीये. त्यामुळे हे कोरोना हळूहळू वाढताना दिसतोय, जो सध्या जातोय वाढतोय किंवा काही ज्योतिषी म्हणतात आता कमी होईल नंतर कमी होईल. तर हा थोडा रवी पुढे गेला की ह्या गोष्टीला पुष्टी मिळताना दिसेल आणि 17 सप्टेंबर पासून त्याचा जे वाढ आहे ती थांबलेली दिसेल किंवा तिथे लस मिळेल. कारण मी म्हणलं तसं की 4 महिन्यानंतर याचा इफेक्ट तुम्हाला मिळणार आहे या सगळ्या ह्याच्यात. मला ना एक गोष्ट खूप चांगली क्लिअर यामध्ये करायची आहे की धारणे जी सांगतायत की कोरोनाच्या व्हायरसचं प्रोटीन सायकल ब्रेक होईल. तुम्ही म्हणताय की 17 सप्टेंबर नंतर हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी होणार आहे, त्याच्या पूर्वीपर्यंत कोरोना वाढतच राहील. आता या क्षणाला जर लोकांमध्ये गैरसमज पसरले तर लोक घराबाहेर जाऊन सूर्यग्रहणाचं ऊन अंगावर घेत बसतील कोरोनाची भीती उतरवण्यासाठी. तर मला वाटतं आपण जे काय आहे ते क्लिअर करावं. अजूनही याला कुठचाही शास्त्रीय आधार नाहीये, त्यामुळे एबीपी माझा तुम्हाला विनंती करताय सगळ्यांना की याला शास्त्रीय आधार नाहीये. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात कुणीही घराबाहेर पडू नका. आत्ताचं सूर्यग्रहण हा एक खगोलशास्त्रीय एक घटना आहे. त्या घटनेचा तुम्ही तुमच्या घराच्या खिडकीतून, गच्चीमध्ये किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळूनच त्याचा आनंद घ्या. त्याने कोरोनावर काही परिणाम होतो का याला कुठचाही शास्त्रीय आधार नाही. मला वाटतं मयुरेश प्रभुणे आपल्याला अजून चांगलं सांगू शकतील याबद्दल, कारण मायक्रोबायोलॉजीचा एक एक्सपिरियन्स ते करतात. मयुरेश, आता जो ह्या ज्योतिषाचार्य जे आहेत दोघंही, त्यांच्याकडनं दावा करण्यात आलेला आहे, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये काही प्रूफ मिळू शकतंय का आता नजीकच्या काळात? मला एकतर आता त्यांनी धारणे यांनी जे सांगितलं की प्लुटोचा त्यांनी उल्लेख केला, तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे. प्लुटोचा शोध 1930 साली लागलेला आहे. क्लाइड टॉम्बॉग यांनी तो शोध लावलेला होता लॉयल वेधशाळेमधून. आणि हा प्लुटो हा ग्रह आपल्याला कदाचित सापडला पण नसता जर टेलिस्कोप जर आपल्याकडे नसता आणि तेवढ्या मोठा म्हणजे तेवढा पॉवरचा टेलिस्कोप नसता. अनेक वर्ष, जवळपास 20-30 वर्ष अशा 9व्या ग्रहाचा शोध शास्त्रज्ञ घेत होते आणि त्यामुळे प्लुटो हा फलज्योतिषाच्या याच्यामध्ये आधी कधीच नव्हता. त्यांनी सूर्यसिद्धांताचा उल्लेख केला. सूर्यसिद्धांतामध्ये प्लुटोचा उल्लेख कुठे आहे हे त्यांनी दाखवून द्यावं. आपण वाटेल म्हणजे ज्यावेळेस आपल्याला कुठलं प्रूफ देताना येत नाही त्यावेळेस आपण अशा कुठल्या तरी ग्रंथांची नावं घेतो आणि त्याच्यावरून आधार आहे असं सांगायचा प्रयत्न करतो. सूर्यसिद्धांतामध्ये त्या काळामध्ये टेलिस्कोपचा शोध लागलेला नव्हता. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये शनीच्या पुढचे ग्रह, भारतीय जे काही प्राचीन जे उल्लेख आढळतात, शनीच्या पुढच्या ग्रहांचा उल्लेखच नाही. कारण टेलिस्कोपने शोध लागलेले युरेनस, नेपच्यून, प्लुटो हे ग्रह खूप नंतर आलेले. आता यांचा प्रश्न असा येतो यांच्या समोर की आता प्लुटोलाचा समावेश समजा त्यांनी त्या पत्रिकेमध्ये केलेला असेल. आता आपण आंतरराष्ट्रीय समुदायाने प्लुटोला ग्रह म्हणून मान्यता दिलेली नाही. म्हणजे 2006 साली त्याची मान्यता काढण्यात आली. तर आता हे परत त्याला ग्रह मानतायत की नाही? आधी एकतर त्यांच्या ग्रहांच्या याच्यामध्ये प्लुटो नव्हताच आणि आता त्याला ग्रह म्हणून मान्यता पण नाहीये. आणि प्लुटोपेक्षा मोठ्या आकाराने असलेले अनेक उपग्रह आहेत, अनेक ग्रहांचे चंद्र आहेत. त्यामुळे मग त्यांचा प्रभाव आपल्यावर पडतो की नाही असे अनेक प्रश्न येतात. त्यामुळे हा दावा प्लुटोवरून केलेला हा पूर्ण खोटा आहे. आणि कोरोनाच्या बाबतीत जर अगदी आता उल्लेख चाललेलाच आहे, तर मग आपण सगळ्यांनी सगळे उपाय सोडून शांत बसायचं का? सप्टेंबर पर्यंत आपण सगळेच जण वाट पाहू, मग कुठली लस नको, काही नको, उपचार पण नको, सगळ्यांनी घरीच बसा, मग काहीच करायला नको. जर ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्यानुसार
जर सगळंच होणार असेल तर काहीच करायला नको. तर त्यामुळे या कुठल्याही गोष्टींना आधार नाही. विज्ञानच सगळीकडे आधार आहे, ज्याला पुरावा आहे, आणि त्याच्यामुळेच तर आज इतक्या लोकांचे जीव वाचत आहेत. त्या विज्ञानामुळे आपल्याला कोरोना आहे हे समजलं. जर समजा 2-3 शतकं आधी ही साथ आली असती तर लोकांना कळालं पण नसतं कशामुळे लोक मरत आहेत. आता आपल्याला तो डिटेक्ट केला जातो, आपण चाचण्या करतोय, आणि त्यामुळे अनेक लवकर त्यांचं निदान झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार शक्य होत आहेत. जर तसं असतं, जर हे सांगतात त्याप्रमाणे, तर आपोआप सगळं बरं पण झालं असतं. तर तसं नाहीये. त्यामुळे माझंही आव्हान आहे वैयक्तिक की हे ग्रहण सगळ्यांनी व्यवस्थित सुरक्षितपणे पहा. फक्त सुरक्षित पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्याकडे सोलर गॉगल असण्याची गरज आहे, किंवा जर नसेल तर अगदी तुम्ही चाळणी घरामधली वापरा आणि त्याचं कवडसा खालच्या बाजूला घ्या, तर तुम्हाला त्या कवडसामध्ये चंद्राने सूर्याला व्यापलेलं हे दिसून येईल. डायरेक्ट फक्त डोळ्यांनी पाहू नका, हे धोकादायक ठरू शकतं, कारण डोळ्यांमध्ये ते किरण डायरेक्ट जाणं योग्य नाहीये. त्याच्यासाठी सुरक्षितपणे पण नक्की पहा. मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना आवाहन करते, आपल्या पॅनलवरती आता जे दोन्हीही ज्योतिषाचार्य आहेत त्यांचा खूप अभ्यास आहे, त्यांच्या संपूर्ण अभ्यासाचा आदर करून मी पुन्हा एकदा सांगते, त्यांनी आता जे काही सांगितलेलं आहे हे त्यांच्या अभ्यासानंतर असलेलं त्यांचं वैयक्तिक मत आहे. आपल्या सगळ्या प्रेक्षकांनी त्यांचं मत मानायचं की नाही, त्यावर विश्वास ठेवायचा की नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. मात्र एबीपी माझा तुम्हाला आता सांगतंय की कोरोना या ग्रहण काळामध्ये कमी होईल किंवा काय, याला कोणताही शास्त्रीय आधार आतापर्यंत उपलब्ध नाहीये. त्यामुळे आम्ही ही गोष्ट आपल्याला कधीही सांगणार नाही की सूर्यग्रहण काळामध्ये तुम्ही घराबाहेर थांबा कारण कोरोनाचा नाश होतो. आम्ही हे आपल्याला कधीही सांगणार नाही. सूर्यग्रहण जर तुम्हाला पाहायचं असेल तर घरात राहून योग्य वैज्ञानिक पद्धतीने जे तुम्हाला आपल्याला शास्त्रज्ञांनी, आता मयुरेश प्रभूंनी सुद्धा सांगितलं, त्या पद्धतीने तुम्ही सूर्यग्रहण पहा. हा एक खगोलीय इव्हेंट आहे, खगोलशास्त्रीय इव्हेंट आहे. त्याचा खगोलशास्त्राच्या भाषेतून तुम्ही आनंद घ्या, एवढं नक्की एबीपी माझा आपल्याला सांगतंय. मात्र आपल्याला चर्चा ही करायचीच आहे. मला वाटतं आता मयुरेश प्रभूने जे काही म्हणाले त्याच्यावरती धारणेंना काही मुद्दा मांडायचा होता. धारणेजी बोला. हा सर, आता बोलले का सूर्य सिद्धांत आणि प्लुटो ग्रहासंबंधात त्यांनी विधान केलं. त्यांनी ऍक्च्युली एकत्र करून टाकला विषय. सूर्य सिद्धांताचा विषय जो आहे ते प्राचीन ग्रंथ या माध्यमातून मी घेतला की प्राचीन ग्रंथामध्ये सूर्य संबंधितल्या ज्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे आज एक ग्रहण ही जी एक भौगोलिक गोष्टी घडतात ग्रहणाच्या बाबतीत, सूर्यग्रहण जी एक भौगोलिक संकल्पना ते मान्य करतायत, तर ती सुद्धा सूर्यग्रहणाच्या म्हणजे सूर्य इतका महत्वाचा आहे का सूर्य आत्मा जगदुस्त असतं की त्याच्या होणारे परिणाम शुभ अशुभ, मग ते ग्रहण संबंधितले असो, ग्रहांची वक्री परिस्थिती असो, त्याचेही परिणाम होतात. त्यामुळे होणाऱ्या परिस्थितीचा विषय हा पूर्वाचार्यांनी घेतलेला आहे. दुसरा विषय आला प्लुटो ग्रहाचा. प्लुटो, हर्षल आणि नेपच्यून यांचा ग्रह जरी नंतरच्या काळात लागला असता तरी यांचे जागतिक परिणाम म्हणजे प्लुटो ग्रह म्हणजे काय, ज्या शनीच्या 10 पट ज्याची शक्ती असते, शनी ग्रह हा मूळ ग्रह आहे, त्याच्या 10 पट ज्याची एक पॉवर असते, ताकद असते, आणि जागतिक लेवलला म्हणजे वैश्विक इंटरनॅशनल लेवलला प्लुटोचे परिणामच अभ्यासावे लागतात, तरच आपण ज्योतिषशास्त्र किंवा भौगोलिक दृष्टीने त्याचा विचार करू शकतो. नाही, पण मयुरेश प्रभूंनी खूप व्हॅलिड प्रश्न विचारला की 1930 मध्ये जर प्लुटोचा शोध लागला असेल तर त्याच्या पूर्वी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये प्लुटोला काही अस्तित्व होतं का? जर नव्हतं तर गेल्या 1930 पासून म्हणजे साधारण गेल्या 90 वर्षांपासून हा प्लुटो ज्योतिषशास्त्रावरती परिणाम करायला लागलाय. मग तुम्ही असं कसं म्हणता की मागच्या शतकात सुद्धा त्याचे परिणाम दिसून आले आहेत? 30 सालची जागतिक परिस्थिती, हो सर मॅडम मी काय म्हणतोय, 1930 सालची जी एक सामाजिक परिस्थिती होती तिच्यामध्ये आणि 2020 मध्ये हा 10 टाइम्स चेंज आपल्याला दिसतोय. तो कशामुळे? तर हे जे काही जागतिक बदल होत असतात त्याच्यात ग्रहांच्या ज्या कक्षा नवीन नवीन जे म्हणतात शोध लागले, जरी शोध लागले ते पूर्वापासून ते अस्तित्वात होते, पण असे कोणते तरी ग्रह, त्यांना नावं फक्त नंतर मिळाली, पण अशा कोणत्या तरी एक शक्ती होत्या किंवा एक ग्रहांची एक पॉवर होती की ज्याच्यामुळे ज्या वैश्विक लेवलच्या ज्या घटना आहेत या मोठ्या स्वरूपात आपल्याला दिसून येत होत्या, या दिसून येत आहेत. तर प्लुटोचा रोल या सध्याच्या शतकीय एक महत्वपूर्ण ग्रहणामध्ये नक्की आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे ही कोरोना महामारी जे हे अल्ट्राव्हायोलेट रेज आज ते चेक करतायत, त्याचं परीक्षण करतायत राजस्थानमध्ये. आता सरांनी मग मला बोलले अत्यंत शुभ गोष्ट, उत्तम गोष्ट आहे आणि ते करावेत. त्याचे निष्कर्ष येईलच आपल्याकडे थोड्या दिवसात. कारण ज्याप्रमाणे आज कोरोना एक छोटासा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे पूर्ण विश्वात हाहाकार माजलेला आहे. म्हणजे या गोष्टी अल्ट्राव्हायोलेट किरण सुद्धा तसेच असतात, जे जरी आपल्याला असं वाटत असेल का हे इतके महत्वाचे नाही आहेत परंतु त्याचं महत्व अत्यंत आहे आणि त्याचे परिणाम हे वैश्विक लेवलला होतात. त्यामुळे माझा पूर्ण दावा आहे की याच्यानंतर वैश्विक महामारी जी आहे कोविड-19 याचा होणारा जो प्रोटीन लेअर आहे हा थोडी ब्रेक झाल्यामुळे याचा प्रभाव हळूहळू कमी होत जाणार आणि या जगाची जी चिंता आहे ही कमी होण्यास 100% मदत होणार, असं या ग्रहणाचं महत्व आहे. बरं,
माझी एक छोटीशी ब्रेकची वेळ झाली, मात्र आम्ही पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय की या सूर्यग्रहण काळामध्ये कोरोना कमी होईल हा आपल्या पॅनलवरच्या ज्योतिषशास्त्रज्ञ ज्योतिषाचार्य जे आहेत त्यांचा वैयक्तिक अभ्यासानंतर काढलेला आहे, त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा असं अजिबात सांगणार नाही. हा एक खगोलशास्त्रीय इव्हेंट आहे, खगोलशास्त्राच्या दृष्टीनेच आपण त्याचा आनंद घेऊया. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आणखी काही मुद्द्यांना धरून आपल्याला ही चर्चा पुढे न्यायची. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज सूर्यग्रहण आहे आपल्याकडे. उत्तर भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसेल, आपल्या राज्यात खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे आणि एक पर्वणी आहे ही खगोलशास्त्राच्या दृष्टीने. आणि ज्योतिषाचार्यांचा सुद्धा अभ्यास आपल्याला वेगवेगळ्या बाजूने सांगतोय. विविध ग्रहांची वक्रदृष्टी असणार आहे का, ते ग्रह एका रेषेत येणं किंवा वक्री असणं वगैरे हे जे प्रकार, जे काही ज्योतिषशास्त्रामधले जे काही इव्हेंट्स आहेत ते सुद्धा या ग्रहणाच्या दृष्टीने महत्त्व आहे. तर दोन्ही शास्त्रांची आपण सांगड घालून काही आपल्याला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट काही समोर येते का हे आपण या चर्चेच्या माध्यमातून समोर आणायचा प्रयत्न करतोय. आपल्यासोबत घाटपांडे सर आहेत. घाटपांडे सर, मगाशी तुम्ही या दोन्ही शास्त्रांची सांगड घालून आपण काही समोर आणू शकतो का याबद्दल बोलत होतात. आपला मुद्दा पूर्ण करा. मला आपल्या भारतीय संस्कृतीवर खूप गर्व आहे आणि ज्योतिषशास्त्र जे आहे म्हणजे आपलं जे खगोलशास्त्र आहे किंवा आपलं पंचांग किंवा आपल्या पूर्वीपासून जे हे केलेलं आहे अभ्यास, खूप खोल अभ्यास केलेला आहे. आणि या शास्त्रावर माझा अभ्यास नसल्यामुळे त्याच्यावर मला काही असा कमेंट करता येत नाही. कारण प्रत्येक शास्त्र जे आहे त्याचा मी आदर करतो. तर म्हणून मला ते काही त्याच्यावर हे करता येणार नाही. पण जसं सरांनी म्हणजे ह्यांनी ज्योतिष त्यांच्या अभ्यासावरनं जे सांगितलंय की करोना हे बहुतेक वी विल बी हॅव्हिंग सम पॉझिटिव्ह इफेक्ट्स दॅट वी विल गेन ऍडव्हान्टेज, तर ह्याचं मी स्वागत करतो. कारण असं आणि असं म्हणतो की खरंच व्हावं. आज नाही म्हणजे सप्टेंबर नाही, एका महिन्यात म्हणजे महाराष्ट्रात किंवा सगळीकडे जो हा आहे ते आपण सगळे प्रार्थनाच करू शकतो की इट शुड रिड्यूस. आणि जर ही पॉझिटिव्ह न्यूज कुठल्याही शास्त्राद्वारे जर आली तर ती आपल्याला पॉझिटिव्ह माइंड मध्ये एक हे करते, असा माझा एक आहे. आणि अजून एक मी सांगू इच्छितो की जर तुमची मॅडम इफ यू अलाउ मी की माझा जो हा ग्रहणांबद्दल जो एक अभ्यास होता की एक नासा देर इज अ टेक्निकल रिपोर्ट बाय नासा, तर त्यांनी GSFC त्यांनी 5000 वर्ष ग्रहण जे होणार आहेत म्हणजे जे 2000 वर्ष ईस्व पूर्वी -2000 टू 3000 इसवी सन पर्यंत ग्रहणांचे त्यांनी सगळं अनालिसिस दिलेलं आहे. तर तो मी स्टडी करत होतो 4-5 वर्ष म्हणजे 4-5-6 महिने. तर थोडंफार मला त्याच्यातलं कळलं आणि मी तो लोकांच्या समोर आणलं. एक क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑर लिटिल क्वांटिटेटिव्ह हाऊ एन एक्लिप्स अकर्स, म्हणजे त्याच्या किती अँगल पाहिजे. जसं राहू आणि केतू जे असेंडिंग आणि डिसेंडिंग नोड्स आहेत, तर ग्रहण केव्हा होतं. आता आपण पंचांगात जर बघितलं तर साधारण जेव्हा पौर्णिमा आणि अमावस्या असते आणि जर त्यावेळेला रवी बरोबर राहू आणि किंवा केतू असले त्या राशीत, तर इट इज अ चान्स दॅट एक्लिप्स विल अकर. तर असं मी आपल्या ज्या दैनंदिन यूज मध्ये ज्या गोष्टी आहेत ऍस्ट्रॉनॉमिकल, आपला पंचांग जो आहे तो एक ऍस्ट्रॉनॉमिकल रेफरन्स आहे, एफिमेरिस आहे. तर त्या दृष्टीने मी हे करतोय. आणि जे आपली अमावस्या समाप्ती किंवा पौर्णिमा समाप्ती किंवा जेव्हा सूर्य आणि चंद्रामध्ये 180 अंश किंवा 0 अंश असतात आणि ते तो जो इव्हेंट असतो तो राहू किंवा केतू पासून जर 0 ते 15 किंवा 17 डिग्री पर्यंत असलं की ग्रहण होण्याची शक्यता असते. आणि तो ह्या खेपेला तो अगदी एकाच डिग्रीवर आहे, इट इज विदिन 1 डिग्री. म्हणून हे आपल्याला जे टोटल मिळतंय हे म्हणजे ऑलमोस्ट टोटल एक्लिप्स आणि ड्युरेशन खूप जास्ती आहे. तर ह्या दृष्टीने मी काही प्रेझेंटेशन्स केलेत. आणि मी असं म्हणत नाही की जो ज्योतिषा म्हणजे अभ्यास आहे त्याला आपण म्हणायचं की नाही हा खरा नाही आहे किंवा तुम्ही प्रूफ द्या किंवा असं कर, असं मला म्हणता येत नाही. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण पंडित विद्यासागर सरांकडे जाणार आहोत काही मुद्द्यांचं विश्लेषण त्यांच्याकडून ऐकण्यासाठी. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 10 वाजायच्या आसपास मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. हे सूर्यग्रहण लागायला सुरुवात होईल आणि एक खगोलशास्त्रीय, एक खूप मोठा, खूप छान असा हा इव्हेंट आहे ज्याचा आपण आज आनंद घेऊ शकणार आहोत. आपल्यासोबत आपण चर्चा करतो आहोत याविषयी. विविध मुद्दे, विविध अँगल्स त्याचे आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत पंडित विद्यासागर सर आहेत, आपल्यासोबत धारणेजी आहेत नाशिकहून, जयश्री बेलसरे आहेत पुण्याहून, तसंच आपल्यासोबत नितीन घाटपांडे आहेत जे शास्त्रज्ञ राहिलेले आहेत इस्रोमध्ये. मी पंडित विद्यासागर सरांकडे जाणार आहे. विद्यासागर सर, ज्योतिषशास्त्र एक अभ्यास करून एक निष्कर्षाप्रती येतं, खगोलशास्त्र किंवा इतर विज्ञान हे एक अभ्यासानंतर एका निष्कर्षाप्रती येतं. या दोन्हींची जर आपण सांगड घालायची म्हटली तर या सूर्यग्रहणाकडे आपण कुठल्या चष्म्यातून पाहायचं? नाही, याच्यामध्ये एक दोन मुद्दे आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत की खगोलशास्त्र, खगोल भौतिकी आणि फलज्योतिष या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. हो. आणि खगोलशास्त्र, खगोल भौतिकीला जसा आधार आहे तसा फलज्योतिषाला कुठलाही आधार नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं की आपण एक ठोकताळे मांडत असतो, कारण ते एक मॉडेल आहे, प्रारूप आहे. आणि त्या प्रारूपामध्ये जी गृहीतकं आहे तर ती गृहीतकं सिद्ध झालेली नाही, परंतु आपण त्याच्यावर आधारित काही विधानं करत असतो. मग ही विधानं कशी ढोबळ मानाने असतात. म्हणजे आता तुम्ही बघितलं की ते कोरोनाला बॅक्टेरिया म्हणाले, खरं म्हणजे ती व्हायरस आहे, म्हणजे विषाणू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीन सायकल ब्रेक होणार, म्हणजे काय होणार, नेमकं काय होणार, म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये बदल होणार, ट्रान्सलेशन मध्ये बदल होणार, एन्झाईम मध्ये काय होणार, नेमकं काय होणार याचा कुठलाही म्हणजे त्याच्यामध्ये स्पष्टीकरण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कोरोनाचं संकट आल्यानंतर ह्या मॉडेल त्याच्यावरनं काय दिसतं हे आपण पाहण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, ती गोष्ट एक मांडली आपण, पण याच्यावर उपाय काय हा ज्योतिषशास्त्राकडे नाही, तो विज्ञानाकडे आहे. आणि हा महत्वाचा फरक विज्ञान आणि फलज्योतिषामध्ये आहे. कारण विज्ञान तुम्हाला त्यातनं मार्ग शोधण्यासाठी जी साधनं किंवा जे गोष्टी आवश्यक असतात ते देतं, आणि त्या दृष्टीने आपण मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आजकाल आता पूर्वी ज्योतिषशास्त्र होतं म्हणतात, मग प्लेगमध्ये लाखो लोक मरत होते किंवा विद्रूप होत होते, मग त्यावेळेस का नाही आलं ज्योतिषशास्त्र, त्यांनी का नाही त्याच्यावर उपाय सुचवला, तो जेनरला शोधावा लागला. म्हणजे अशा अनेक असंख्य उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळेस आपण विधानं करतोय तर ही विधानं कितपत म्हणजे अॅक्युरेट ज्याला म्हणतो आपण, अचूक आहेत, तर ती ही ढोबळ विधानं आहेत सगळी. म्हणजे आता तुम्ही ह्या चर्चेमध्ये बघा की ते म्हणतात की सप्टेंबरमध्ये होईल, काही म्हणतात मग पुढच्या महिन्यात होईल, काही म्हणतात नोव्हेंबरमध्ये होईल, मग काही म्हणतात 21 मध्ये होईल. आता याला काहीच अर्थ नाहीये किंवा याला कुठलाही आधार नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे आपल्याला विज्ञानाचीच कास धरावी लागणार आहे. विज्ञानच तुम्हाला त्यातनं मार्ग शोधून देणार आहे. आणि विज्ञानाचं असं आहे की विज्ञान हे चुका पण मान्य करतं, फेल्युअर्स पण मान्य करतं. त्याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये असं काही कारण नाही. विज्ञानाकडे सगळी उत्तरं असतीलच असं मानायचं कारण नाही, ते विज्ञानही मानतं. आणि हा मुख्य फरक हा दोन्हीमध्ये आहे. आणि मला असं वाटतं की तो आपण ध्यानात घेतला पाहिजे. आता करोना हे नाम साधर्म्य आहे. म्हणजे सूर्याचा करोना आज दिसणार आहे त्यामुळे हा कोरोना नष्ट होईल असं म्हणणं योग्य नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारची अनेक विधानं केली जातात की सूर्याचा करोना आज दिसणार आहे त्यामुळे हे नष्ट होणार आहे. आता हे विधान आपल्याला स्वीकारता येणार नाही किंवा स्वीकारता येत नाही. आणि याचा आपण, मला असं वाटतं की गांभीर्याने विचार करायला हवा असं वाटतं. आपल्यासोबत जयश्री बेलसरे सुद्धा आहेत. जयश्री ताई, एक कोरोनाबद्दल ज्योतिषशास्त्र या सूर्यग्रहणानंतर कोरोनाबद्दल तर त्यांनी भाष्य केलेलं आहे, काय बदल त्यामध्ये होऊ शकतात आणि प्रेडिक्शन्स केलेली आहेत. आणखीन कोणते इश्यूज आहेत जो आपला देश, आपला समाज सध्या फेस करतोय ज्यामध्ये बदल होऊ शकतात, असं काही आहे का? सगळ्यात महत्वाचं जे नोकरी उद्योग थांबलेले आहेत ह्याच्यावरती आपल्याला लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. कारण सगळी आर्थिक स्थिती ठप्प झालेली आहे, सरकारचे पण ठप्प झाली आहे. रिक्षावाले सुद्धा आज म्हणतात की आज आम्हाला सुद्धा काही ज्योतिषशास्त्र यावर काही प्रेडिक्शन करतंय का? या ग्रहणाचा काही परिणाम होईल का या सगळ्यावरती? कसा परिणाम दिसतोय, पॉझिटिव्ह निगेटिव्ह? ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला
ज्योतिषशास्त्र हे तुम्हाला कालावधी दाखवत असतो, ते कुठलाही तुम्हाला उपाय सुचवत नसतो. बर. त्यामुळे एक साधारणतः कालावधी हा कितीपर्यंत टिकून राहील हे सांगण्याचं काम ज्योतिषशास्त्राचं बर. आहे. जिथे विज्ञान थांबतं तिथे ज्योतिषशास्त्र चालू होतं. त्यामुळे जेव्हा विज्ञान बाय बाय करेल तेव्हा ज्योतिषशास्त्राचा उपयोग तुम्हाला चालू झालेला दिसेल. परंतु हे काळाचं शास्त्र आहे आणि ते काळ किती पर्यंत राहील. आता ही जी मंदी आहे, ही मंदी अनेक ज्योतिषांनी आम्ही आधी प्रिडिक्ट केलेली होती. जशी 2006ची मंदी होती, तर ही दर 10 वर्षांनी तेजी मंदीचा खेळ चालू असतो. फक्त आपल्याला बघायचं असतं की तेजी मंदी एक्झॅक्टली कुठल्या घटनेप्रमाणे चालू होते. तर त्याच्यासाठी निश्चित आपल्याला विज्ञानाची हे धरायला लागते. परंतु जो कालावधी आहे, हा कालावधी आपल्याला ज्योतिषशास्त्र अतिशय सुंदर रीतीने दाखवत असतो आणि त्याचा आपण नीट अभ्यास करून इतर गोष्टी त्याच्याशी जर जोडल्या तर आपल्याला निश्चित त्याचा फायदा होताना दिसतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्र हे अतिशय प्रभावी शास्त्र आहे. ते पुढील घटना आधी सांगणारं शास्त्र आहे. त्यामुळे उलट विज्ञानाला त्या दृष्टीने जर काही विचार करता आला तर त्यांनी निश्चितच ज्योतिषशास्त्राकडे ह्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. ज्योतिषशास्त्र हे कधीही समाजाला खाली घसरू देत नाही किंवा भीती तयार करत नाही. परंतु काय होऊ शकतं घटना ह्याचं ते सांगण्याचं एक प्रमाण आहे. बर. धारणेजी, देशासमोर आता अनेक संकट आहेत. भारत चीन तणाव आहे, कोरोनाचं संकट आहे, बेरोजगारीची समस्या आहे, ज्या सगळ्यावरती आपण आता उपाय शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि काही लेख असे वाचनात आले होते की यातल्या काही गोष्टींवरती सूर्यग्रहणाच्या काळानंतर काही बदल होऊ शकतात. तर ज्योतिषशास्त्र याला हे विश्लेषण कसं करू शकतं या सगळ्या गोष्टींचं? सूर्यग्रहण हा एक मेदनीय जयश्रीताई, मी येते आपल्याकडे पुन्हा एकदा. मी आता हा प्रश्न धारणेजींना विचारला होता, आपण त्यांचंही मत जाणून घेऊया. मी पुन्हा एकदा येते आपल्याकडे. धारणेजी बोला. हो 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 ज्योतिष हे सकारात्मक शास्त्र आहे. सकारात्मक मार्गदर्शनात्मक शास्त्र असल्यामुळे याचं महत्व आहे. आणि जे काही प्रश्न आज भारतीय बाबतीत आहेत, युद्धजन्य परिस्थिती असो, अर्थकारण असो, एक लोकांमधली असणारे एक नैराश्याची एक गोष्टी सध्या ज्या समाजात अत्यंत आहे, समाज हा सध्या निराशेने ग्रासलेला आहे. त्यामुळे सांगायचा उद्देश असा का या सगळ्या गोष्टी भौगोलिक ज्या घटना घडल्या आहेत, प्लॅनेटरी मोशन, आता सर म्हटलं गेला काय आधार नाही असं नाही, आधार आहे. कारण ज्याप्रमाणे तुम्ही भौगोलिक गोष्टींचा उल्लेख करता का भौगोलिक घटना ज्या आहेत, भौगोलिक घटना का आहेत, तर अवकाशात जे काही प्लॅनेटरी मोशन म्हणजे जे काही घडत असतात त्याच्यामुळे त्याच्यावरचे शुभाशुभ परिणाम हे पृथ्वीवर घडतात आणि मानवी जीवनावर, मानवी मनावर घडतात. म्हणून आपण बघतो की आज आत्महत्या होत आहेत. का बरं होतात? लोक नैराश्याने ग्रासले आहेत. लोक आज मानसिक स्थिती लोकांची बिघडलेली आहे. अनेक कुटुंबाला अनेक रोज फोन येतात. कौटुंबिक समस्या लोकांच्या वाढलेल्या आहे. तर एकूण मनावर जगाच्या मनावर भारतीय आहेच त्याच्यात, पण परदेशात विदेशात सुद्धा आपण पाहते का कौटुंबिक कटकटी वाढल्या आहेत. म्हणजे मनावर परिणाम होणारे हे विषय आहेत. हे का होतात? तर याचं कारण हेच आहे की या भौगोलिक प्लॅनेटरी मोशन जे आहेत हेच आपण ज्योतिषशास्त्र या माध्यमातून म्हणतो. आणि हे मार्गदर्शनपर आणि जीवनाला सकारात्मकता देणारं शास्त्र आहे. त्यामुळे याचं महत्व आहे. ज्या गोष्टी आपण सकारात्मक जर घेतल्या त्या सकारात्मक कशा होतील त्याचंही मार्गदर्शन या शास्त्रात आहे. त्यासाठी मनैव मनुष्यानाम कारणम बध मोक्ष, संपूर्ण गोष्टींचं ज्या आहेत गीतेत कृष्ण भगवानांनी सांगितलं का मनाच्या गोष्टीवर अवलंबून असतं. आपली मनशक्ती जर आपण वाढवली तर जीवनात आपण सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह करू शकतो. त्यासाठी सांगितले तन्मे मना शिवसंकल्प मस्त, याचा उल्लेख आपल्या वेदात केलेला आहे का आपल्या मनात शिवसंकल्प निर्माण व्हावे, संकल्प शक्ती चांगली व्हावी, जेणेकरून सकारात्मकता जीवनात येईल आणि आपण अधिक चांगले जीवन जगू शकतो. निगेटिव्हिटी, नैराश्याची भावना आपली नष्ट होईल आणि जे काही परिस्थिती निर्माण होईल तिला आपण चांगल्या प्रकारे फेस करू शकतो. हे फक्त ज्योतिषशास्त्र सांगू शकतं. विज्ञान यापुढे फेल आहे. अदरवाईज या गोष्टी झाल्याच नसत्या. वेगवेगळे एवढे प्रसिद्ध असणारे लोक आत्महत्या करतात. छोटासा प्रश्न विचारते, म्हणजे माझ्या वाचनात एक ज्योतिषशास्त्र आणि हे आत्ताचं सूर्यग्रहण याविषयी एक लेख आलेला होता. कोणी लिहिलाय मला आठवत नाही, मात्र त्यांचं असं म्हणणं होतं की या ग्रहणाच्या काळामध्ये मंगळाचा काहीतरी प्रभाव आहे आणि त्यामुळे सध्या एक युद्धजन्य परिस्थिती ही बनू शकते. तर भारत चीन जे सध्या ताणलेले संबंध आहेत याच्याशी याचा काही संबंध असू शकतो का? काय भविष्यात आपल्याला दिसू शकतं? म्हणजे मी आपल्याला भविष्य सांगा म्हणत नाहीये, मात्र ज्योतिषशास्त्र याकडे कशा दृष्टीने पाहतं? हो नाही, तसं नाही. ग्रहांची मी प्लॅनेटरी मोशन या अभ्यासातूनच सांगतोय का 6 ग्रह वक्री, त्याच्यात मंगळ हा एक युद्धजन्य स्थिती दाखवतो. मंगळ वक्री आहे कारण मंगळ हा सेनापती आहे. ग्रहमालेमध्ये त्याला सेनापतीचं स्थान दिलेलं आहे. त्यामुळे तो वक्री असताना जे काही शत्रू राष्ट्र आहेत ते आपल्याकडे वक्रदृष्टीने पाहणार,
त्या दृष्टीने या घटना घडत आहेत. पण मला असं वाटतं का मोठं युद्ध होण्याची शक्यता नाही. पण मात्र ऑगस्ट हा क्रांतिकारी महिना असू शकतो. ऑगस्ट महिन्यामध्ये काही ह्या अशा उलथापालथीच्या जागतिक घटना घडू शकतात. असे एकूण ग्रहस्थितीहून षडवर्ग साधन जो अभ्यास मी केलेला आहे, संपूर्ण सविस्तर मध्ये जात नाही कारण आपल्याकडे वेळेचं हे आहे. या ग्रहणाचा षडवर्ग काही प्रभाव साधन, दिसू दशवर्ग शकतो का या साधन, घटनांवरती? कृष्णमूर्ती, सगळ्या ग्रहणाचा काही प्रभाव दिसू शकतो का या घटनांवरती? या घटनांचा त्यामुळे या घटनांवर ग्रहण झाल्या लगेच नव्हे, परंतु ऑगस्ट मधली ग्रहस्थिती अशी दाखवते का काही ते क्रांतिकारी घटना या जागतिक लेवलने होणार आहेत आणि त्याचे परिणाम, दृश्य परिणाम मानवी जीवनावर होतील एवढं मात्र ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासानुसार वाटतं. बरं, मी जयश्रीताईंची एक छोटी कमेंट घेऊन मी पुन्हा एकदा सकारात्मक विद्यासागर शास्त्र सरांकडे जाणार ते आहे. सकारात्मक विचार करून त्याचा वापर करावा. ठीक आहे, मी जयश्रीताईंची एक छोटीशी कमेंट घेऊन विद्यासागर सरांकडे जाणार आहे. जयश्रीताई. हा बोला. भारत चीन संबंधांविषयी मी ग्रहणाचा आता- परिणाम हा होतच असतो हा. आणि तो मेदनीय. बोला बोला, मुद्दा पूर्ण करा. भारत चीन संबंधात सुद्धा हा परिणाम होणारच आहे. कारण मुद्दे खूप ताणले गेलेले आहेत. दोन्हीकडनं जरी नुसती शांतता दिसत असली तरी सुद्धा मुद्दे खूप ताणले गेलेले आहेत. आणि आपल्या नरेंद्र मोदींची वृश्चिक रास आहे आणि वृश्चिक राशीचा हे ग्रहण जे आहे ते अष्टमात होते, म्हणजे मृत्यूस्थानी होते. त्यामुळे बरेचसे मुद्दे त्यांना असे तयार करायचे आहेत की पुढच्या अनेक वर्षात ते उपस्थित व्हायला नाही पाहिजेत. त्या मुद्द्यांना अतिशय चांगल्या रीतीने बगल देणे किंवा दाबून टाकणे हा जो आहे हा त्यांच्या निश्चित मनात खळबळजनक प्रकार चालू असणार आहे. आणि हे जे दाबली गेलेली ही जी तणाव स्थिती आहे याच्यावरती निश्चितच या 3-4 महिन्यात तुम्हाला लगेचच तुम्हाला काहीतरी भारताने स्टेप घेतलेली निश्चित दिसून येईल. त्याला युद्ध म्हणायचं की नाही हे मी आता सांगू शकत नाही कारण तेवढा माझा हे नाही, परंतु स्टेप तरी नक्की भारत घेणार. कारण वृश्चिक राशी नरेंद्र मोदींची आहे आणि त्यांच्या अष्टमात हे ग्रहण चाललेलं आहे. त्यामुळे कायमची कटकट मिटवली पाहिजे ह्या स्थितीत ते असल्यामुळे. आणि ते आपले नेता आहेत भारताचे, त्यामुळे त्यांची पत्रिका ही निश्चितच बोलकी राहणार आहे. त्यामुळे लगेचच स्टेप्स या भारताकडून घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरं, मला वाटतं तुम्ही आता जे प्रेडिक्शन केलेलं आहे, डिप्लोमॅट्स आता त्या दृष्टीने काही विचार करतायत का हे आपल्याला नजीकच्या काळात पाहावं लागेल. तुम्ही मांडलेला सिद्धांत आणि डिप्लोमॅटिक फ्रंटवरती आपल्या काय हालचाली होत आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. पुन्हा एकदा आपण या खगोलशास्त्रीय इव्हेंटकडे येऊया. पण विद्यासागर सर, या ग्रहणाच्या काळामध्ये अनेक बदल होत असतात. जसं आता मायक्रोबायोलॉजीचा एक एक्सपिरियन्स आपल्याला मयुरेश प्रभुणेंनी सांगितलं ते त्या ठिकाणी करतायत. शास्त्रीय आधारे काय काय असं प्रूव्ह झालेलं आहे आतापर्यंत की या सूर्यग्रहणाचा थेट परिणाम त्याच्यावरती दिसून आलेला आहे? विद्यासागर सर, माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर ग्रहण काळामध्ये शास्त्रीय असे कोणकोणते प्रयोग झालेले आहेत? जसं आता मायक्रोबायोलॉजीचा प्रयोग राजस्थानमध्ये मयुरेश प्रभुणे करतायत, तर त्यासारखे आणखीन काही प्रयोग झालेत का की सूर्यग्रहणाच्या काळात जी काही अतिनील किरणं असतात किंवा इतर काही जे काही खगोलशास्त्रीय इव्हेंट्स होत असतात त्याचा थेट परिणाम हा होत असतो, असे काही प्रयोग झाले आहेत का आतापर्यंत? हा, असे भरपूर प्रयोग झाले आहेत. तर त्याच्यामध्ये महत्वाचा प्रयोग जो झाला तो म्हणजे आईन्स्टाईननी जे प्रेडिक्शन केलं होतं की एका मोठ्या ताऱ्यामुळे सूर्यप्रकाश हा वक्रीभूत होऊ शकतो आणि ते जर शोधायचं असेल तर खग्रास सूर्यग्रहणाच्या काळामध्ये सूर्याच्या मागचा तारा दिसतो का, हा तो प्रयोग होता. आणि त्याच्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. 1914 मध्ये फ्रांडलिक नावाचा शास्त्रज्ञ होता आणि तो रशियामध्ये गेला होता. आणि रशियामध्ये गेल्यानंतर नेमकं युद्ध सुरू झालं आणि त्याला अटक झाली आणि त्याचं सगळं उपकरण त्यांनी जप्त करून टाकली. पण त्याच्यानंतर 1919 मध्ये एडिंग्टन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी एक खूप मोठी मोहीम आखली आणि 2 ठिकाणावरून खग्रास सूर्यग्रहणाच्या काळामध्ये निरीक्षणं नोंदवली. आणि त्यातनं असं दिसलं की सूर्याच्या पाठीमागे असणारा तारा आपण पाहू शकतो. आणि त्यामुळे सूर्यप्रकाशाचं वक्रीभवन होतं हे सिद्ध झालं आणि आईन्स्टाईनचं जे प्रेडिक्शन आहे ते खरं झालं. हा एक प्रयोग आहे. नंतर अनेक म्हणजे या ग्रहणाचे प्राणी पक्षी यांच्यावर काय परिणाम होतात याचा पण म्हणजे अभ्यास केला गेलेला आहे. आणि जसं संध्याकाळच्या वेळेस प्राणी घराकडे परततात किंवा त्यांचं जसं बिहेवियर असतं तशा प्रकारचं वर्तन प्राणी करतात आणि वनस्पती सुद्धा त्याप्रमाणे प्रतिसाद देतात याला. दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो करोना आहे
तर ह्या करोनाची गुणधर्म काय काय आहेत, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारच्या म्हणजे करोना म्हणजे सूर्याचा करोना म्हणताय तुम्ही? हा, सूर्याचा करोना. हा, ओके. सूर्याचा करोना जो बर. स्पष्ट होतो आणि त्याचा विस्तार हा जवळजवळ 10 लाख किलोमीटर एवढा असतो. हम्म, तर त्याच्यामध्ये कुठल्या घटना घडतात हम्म, किंवा कुठल्या प्रकारचा प्रकाश त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावरून सूर्याच्या अंतर्भागामध्ये कुठल्या घटना घडत असाव्यात हम्म, तर याचा अभ्यास केला जातो. हम्म, किंवा त्याच्यामधनं जे पार्टिकल्स बाहेर येतात म्हणजे चार्ज पार्टिकल्स ज्याला म्हणतो आपण, अल्फा, बीटा, गॅमा किंवा कॉस्मिक रेज, तर त्यांचाही अभ्यास याच्यामध्ये केला जातो. बर. आणि जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की हेलियमचा शोधच मुळात सूर्यग्रहणाच्या काळामध्ये लागला. हो हो. तर अशा अनेक प्रकारचे अभ्यास त्याच्यामधून केले जातात आणि हे अजूनही चालू आहे, म्हणजे आताही सुद्धा त्याचा अभ्यास सुरू होत आहे. हम्म. एक छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत. मात्र आता जी आपण आपल्या स्क्रीनवरती दृश्य बघत होता ती दुबई मधली दृश्य होती आणि दुबईमध्ये हे ग्रहण लागायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. ही दृश्य आपल्याला स्पष्ट दाखवत आहेत. हळूहळू या ठिकाणी ग्रहण लागायला सुरुवात झालेली आहे. ही काही दृश्य आली आहेत. मुंबईमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1:30 पर्यंत आपल्याला हे ग्रहण दिसणार आहे. ही दृश्य दुबई मधली आहेत. ग्रहण लागायला आता हळूहळू सुरू झाले. उत्तर भारतामध्ये कंकणाकृती ग्रहण आपल्याला दिसणार आहे, तर महाराष्ट्रामधून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. एक छोटासा ब्रेक आपण याच दृश्यांसह घेऊया. पाहत रहा एबीपी माझा. तुम्ही पाहता एबीपी माझा. देशात आज सूर्यग्रहण हा एक खूप मोठा खगोलशास्त्रीय इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तर भारतात आज कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतंय, तर आपल्या राज्यामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण पाहायची पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र काही ठिकाणी हे दिसतंय. मुंबईमध्ये सुद्धा सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे. अहमदाबादमध्ये सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे. ही मुंबईमधली दृश्य आहेत. काहीसं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे म्हणावा तेवढा आनंद या ग्रहण काळामध्ये त्याचं निरीक्षण करण्याचा खगोलशास्त्रींना खगोलप्रेमींना घेता येत नाहीये. मात्र अहमदाबादमध्ये मात्र स्पष्ट दिसायला लागलेलं आहे ग्रहण लागताना. अहमदाबादमधली दृश्य आहेत, मुंबईमधली दृश्य आहेत. पावसाळा असल्यामुळे मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे चांगलंच आणि त्यामुळे ग्रहणाचा म्हणावा तसा आनंद या ठिकाणी खगोलप्रेमींना मिळू शकत नाहीये. मात्र अपेक्षा करूया की काही वेळाने हे ढग बाजूला सरतील आणि त्यानंतर स्वच्छ सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळेल. तुर्तास आपण आपल्या पुढच्या चर्चेकडे वळणार आहोत. आपल्यासोबत घाटपांडे सर आहेत. घाटपांडे सर, एक आहे की या काळामध्ये ग्रहण काळामध्ये असं म्हणतात की काही खाऊ नये किंवा कुठचं काम करू नये, घराबाहेर पडू नये. बरेच जण तर देव पाण्यात बुडवून ठेवतात. तर वैज्ञानिकाच्या दृष्टीतून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? मॅडम, माझं असं मत होतं की हे जेव्हा नियम झाले होते किंवा हजारो वर्षापूर्वी, तेव्हा वस्तुस्थिती थोडी वेगळी होती. म्हणजे आपले जे अभ्यास झाला पूर्वी किंवा की आज ग्रहण होणार आहे, हीच एक मोठी खगोलिक अचीवमेंट होती की एक्लिप्स हा जो ग्रहण होणार आहे. आणि त्यावेळेला जे आपण म्हणतो की कम्प्लीट सेफ्टी ज्याला म्हणतो आपण, की आज आपण खूप सेफ्टी घेतो की हे काही होऊ नये, तर त्यावेळेला ऍज अ कम्प्लीट सेफ्टी की आपण हे समजा करू नये किंवा बाहेर जाऊन. आता आपल्याला माहिती की सपोज आपण सूर्यग्रहणाला समजा आपल्या नेकेड आईजनी बघितलं तर देर इज अ चान्स दॅट वी मे डॅमेज अवर आईज. तर हा जो होता हे ज्ञान आपल्याला होतं त्यावेळेला की काही होऊ शकतं. पण काय असतं की त्यावेळेचं शिक्षण, त्यावेळेची सोसायटी, तर एक समजा नियम केला की तुम्ही बाहेर पडू नका किंवा काही करू नका, त्यामुळे माणूस थोडा सेफ राहतो. आणि काय असतं की इतर ज्या गोष्टी आहेत देवाच्या धर्मात, त्याचा काही माझा अभ्यास एवढा नाहीये, पण समजा आता काय करायचं, म्हणजे हे बाहेर जायचं नाही, काही करायचं नाही किंवा खायचं नाही. खायचं का नाही? कारण ते जे डाऊट्स होते की आपल्याला ह्याच्यातून काही प्रदूषण होऊ शकतं. म्हणजे आता त्याचे लोक म्हणतात प्रूफ काय आहेत किंवा, पण जे काय सेफ्टी, एक दिवस नाही खात तर नाही खात, तर त्याच्यामुळे जे इफेक्ट होणार आहेत किंवा आता मग काय करायचं, घरी बसून काय करायचं. मग त्यावेळेला एक पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी किंवा समजा देवधर्माचे आपण काही म्हटलं किंवा हे काही केलं तर ती जी पॉझिटिव्ह एकनेस येते की आपण बाहेर जायचं नाही, हे करायचं नाही, मग एक
माइंड स्टेबल ठेवण्यासाठी समजा देवधर्माचं काही केलं त्याच दृष्टिकोनातून मी बघतो त्याला. म्हणजे मी हे म्हणत नाही की म्हणजे हे थोडक्यात चुकीचं तुम्हाला असं सांगितलं. म्हणायचं की शास्त्रात जे सांगितलेलं होतं ते काल सुसंगत करण्यासाठी आपल्याला त्याची इंटरप्रिटेशन्स आता काळानुरूप बदलली पाहिजे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर दारणेजी आणि जयश्री बेलसरे या दोघांनाही या संदर्भात आपण विचारायचंय. छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खगोल अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी असलेल्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे, तर उत्तर भारतामध्ये कंकणाकृती आणि इकडे महाराष्ट्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाहीये, अन्यथा अतिनील किरणांमुळे डोळ्यातल्या कॉर्नियाला इजा पोहोचू शकते, तुम्हाला दृष्टिदोष होऊ शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी ज्या पद्धतीने हे सूर्यग्रहण पाहायचं याची जी शास्त्रोक्त पद्धत सांगितलेली आहे त्यानुसारच सूर्यग्रहण पाहावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे. जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक पर्वणी आहे. उत्तर भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. आणि नेहरू तारांगण परिसरातून आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, सूर्यग्रहण पाहायला मिळतंय का मुंबईतून? काहीसं ढगाळ वातावरण आहे. नम्रता, दक्षिण मुंबईमध्ये आणि आता या ठिकाणी वरळीचा जो भाग पाहिला, नेहरू सायन्स सेंटरच्या टेरेसवर मी सध्या आहे आणि इथे अनेक जण खरं तर जमलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळतायत आणि खास करून खगोलप्रेमी, खगोल अभ्यासक ते खरं तर या क्षणाची वाट पाहत होते. आणि या खंडग्रास सूर्यग्रहणाला आता सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये जसं सांगितलंय 10:01 हे सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आपण बघतोय इथे टेलिस्कोप लावलेला आहे आणि प्रोजेक्टरद्वारे आता याचा अभ्यास केला जातोय. आपल्यासोबत खगोल अभ्यासक आहेत शीतल चोपडे. मॅडम, सुरू झालेला आहे, अनेक खगोल अभ्यासक तुम्ही एकत्र येत आहेत. साधारणतः जास्तीत जास्त जो कव्हर होणार आहे सूर्याचा जो भाग, तो किती वाजता, काय त्याची वेळ असणार आहे? अच्छा, मुंबईमध्ये स्पेसिफिक सांगाल तर सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळी 10च्या सुमारास हे सूर्यग्रहण सुरू झालेलं आहे. याचा मॅक्सिमम म्हणजे सगळ्यात जास्त भाग मुंबईमध्ये कव्हर होणारा असेल तर तो जवळपास 11:30च्या सुमारास, 11:37 तुम्ही म्हणू शकता एकदम स्पेसिफिकली. आणि 1:30 वाजता हे सूर्यग्रहण मुंबईसाठी संपेल. आणि हे सूर्यग्रहण आपण पूर्ण भारतातून बघू शकतो. त्यामुळे प्रत्येकाच्या रिजन प्रमाणे हे टाइम व्हेरी करतात. मुंबई स्पेसिफिक मी टाइम सांगितला. किती टक्के भाग कव्हर होणार? मुंबईमध्ये हा भाग जो आहे हा 65% जवळपास कव्हर होणार आहे. पण भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पर्सेंटेज असतील. म्हणजे आपण हा जो सूर्यग्रहण आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण स्पेसिफिकली आहे. भारताच्या फक्त काही 3-4 राज्यातून हे कंकणाकृती दिसणार आहे. तिथे त्याचा जास्तीत जास्त टोटॅलिटी म्हणजे पूर्ण सूर्य कव्हर झालेला असणार आहे त्या ठिकाणी. उघड्या डोळ्यांनी हे पाहू नये असं सांगितलं जाते आणि त्यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि कसं पाहावं? कारण अनेक जणांना पाहायची इच्छा असेल, अनेक जण खरं तर टेरेसवर पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. बरोबर. ऍक्च्युली ही अशी संधी असते की सगळ्यांना हे पाहावंसं वाटतं, कारण फारच रेअर फिनॉमिना आहे हा आणि अशी दुर्लभ संधी आपल्याला फारच कमी वेळा मिळते. म्हणजे मला वाटतं अजून काही येत्या वर्षांमध्ये मुंबई किंवा महाराष्ट्रातून आपल्याला हे सूर्यग्रहण दिसणारच नाहीये. त्यामुळे खबरदारी ही पाळायची आहे की सगळ्यात आधी सूर्याला डायरेक्ट कधीही बघू नये, कारण त्याच्याने डोळे खराब होऊ शकतात. चांगल्या गोष्टी तुम्ही अशा आहेत की एकतर आम्ही बऱ्याच ठिकाणी लाईव्ह प्रोग्राम करत आहोत. जसं तुम्ही बघू शकता इथे एक लाईव्ह प्रोग्राम ठेवलेला आहे. बरेच लोक लाईव्ह दाखवत आहेत, ते बघू शकता. तुम्हाला जर स्वतःहून पाहायचंच असेल तरी घरी, तर मग अशा केसमध्ये तुम्ही चाळणी घेऊ शकता. म्हणजे घरच्या घरात जर करायचं तर चाळणी घेऊन चाळणीने सूर्याच्या प्रकाशाची जी सावली आहे ती तुम्ही पाडू शकता. किंवा तुम्ही प्रोजेक्शन मेथड तयार करू शकता. बॉलवरती एक आरसा लावून त्याची प्रोजेक्शन तुम्ही एका पेपरवरती, म्हणजे आपण जसं सूर्याचे प्रोजेक्शन घेतो ती घेऊन त्याच्या तो जो प्रकाश आहे एका पेपरवरती टाकून तुम्ही ते सूर्यग्रहण पाहू शकता. मुंबईमध्ये आजचं वातावरण जर पाहिलं तर अनेकांना बघता येणार आहे हे सूर्यग्रहण. अनेक जण साक्षीदार आहे. म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा खूप ढग होते, तर असं वाटत नव्हतं की दिसेल की नाही, जरा अंदाज येत नव्हता. पण आता तुम्ही बघू शकता की खूप क्लिअर आहे आणि आपण छानपैकी ते प्रोजेक्शन करून पाहत आहोत. सो जोपर्यंत ढग त्रास देत नाही तोपर्यंत नक्कीच हे सूर्यग्रहण आपल्याला आनंद घेता येईल असं मला.
त्यामुळे नम्रता आपण बघितलं साधारणतः 11:37 जास्तीत जास्त भाग हा कव्हर होणार आहे, आच्छादित होणार आहे आणि 65% भाग सूर्याचा तो पूर्ण कव्हर होणार आहे. आणि आपण बघितलं तर आता या खंडग्रास सूर्यग्रहणाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र काही जो भाग आहे मुंबईचा त्या ठिकाणी ऊन पडलेलं आहे. त्यामुळे अनेक जण हे खंडग्रास सूर्यग्रहण बघू शकतात आणि अनेक जणांनी आता त्याला सुरुवात केली आहे. अनेक खगोलप्रेमी, खगोल अभ्यासक या सगळ्याकडे लक्ष देऊन आहेत आणि या सगळ्याचा आस्वाद घेत. बर वेदांत, वेळोवेळी तुझ्याकडनं या ग्रहणासंदर्भातल्या अपडेट्स आम्ही घेत राहणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. चर्चेच्या अखेरच्या टप्प्यात आपण आहोत. मी तिन्ही मान्यवर, आपले चारही मान्यवर आहेत. मी अगदी थोडक्यात त्यांना विनंती करते की आज ग्रहणाच्या दिवशी सगळ्या नागरिकांनी, सर्वसामान्यांनी पाळावी अशी एक गोष्ट तुम्ही सांगावी. मी सुरुवात करते विद्यासागर सरांपासून. एक गोष्ट म्हणजे की ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणं, बर, ही गोष्ट सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि ग्रहणाचा आस्वाद घेतला पाहिजे. नक्कीच. एक्सपिरियन्स आहे. घाटपांडे असं सर. मी सांगेन. घाटपांडे सर. हा, तेच म्हणजे स्वतःची काळजी आणि आजच्या परिस्थितीमुळे काळजी आपल्याला अजून घेतली पाहिजे. कारण जे काय आपण करू ते थोडं विचार करून आणि हे करून, आणि जसं सरांनी म्हटलं की त्याचा आपण थोडंफार एन्जॉयमेंट किंवा थोडंफार जे आपल्याला नॉलेज मिळतं ते पण बघायला पाहिजे. आपण अगदी सेफ्टी, डोळ्यांना हे खूप महत्वाचे आहेत ते सांगायला नको, तर खूप सेफ राहून हे सगळं बघावं. कारण आता टीव्हीवर माध्यमातून ग्रहण जे आपल्याला, मला पण बघायला मिळतंय, तर इथे बेंगलोरला ढग आहेत, काही बघता येत नाही. पण आजकाल सगळे जण एक दुसऱ्याशी इतके चांगले जोडलेले गेलेत की तुम्ही तुमच्या माध्यमातून अहमदाबादला काय होतंय, दिल्लीला काय होतंय, दुबईला काय होतंय, हे सगळं मला बघायला मिळतंय. तर तो पण एक म्हणजे माझा तो विषय आहे की त्याच्यातूनही आपल्याला आनंद घेता येईल, आपल्याला इमॅजिन करता येईल की काय कसं आपल्याला दिसलं असतं समजा मी बघितलं असतं तर तो आपण आस्वाद घ्यावा आणि काळजी घ्यावी स्वतःची. आणि मी अजून एक सांगू इच्छितो मॅडम, नम्रता मॅडम, की आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस पण आहे आणि मी सगळ्यांचं अभिवादन करतो. नक्कीच नक्कीच सर. आपल्याकडे, आय एम सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. धारणेजी, आपण कोणती एक अशी गोष्ट सांगाल की सूर्यग्रहणाच्या दिवशी लोकांनी ती लक्षात ठेवली पाहिजे? हो, आपले प्राचीन ऋषी हे अत्यंत वैज्ञानिक होते, उत्तम वैज्ञानिक होते. त्यांनी स्मृती आणि स्मृती याच्यात सांगून ठेवले, मनस्समाधेयतां समाहित मनसस्महा, म्हणजे मनाच्या शक्तीचा मोठा त्यांनी महिमा गायला आहे. त्यामुळे आपलं मन हे अधिक प्रभावी व्हावं, आपलं आत्मतेज वाढावं, आपली आत्मशक्ती वाढावी, म्हणून आपल्या इष्टदैवताचं जरूर चिंतन करावं. त्यामुळे आपल्याला मनशांती आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी असणारी जी आत्मशक्ती ती प्राप्त होईल. ठीक आहे, जयश्रीताई. असं मला वाटतं या ग्रहणाच्या निमित्ताने. ठीक आहे जयश्रीताई. विज्ञान हे नेहमी श्रेष्ठ आहेच आहे. मी असं म्हणत नाही की विज्ञानाची कास धरू नये. विज्ञानामुळे ह्या सगळ्या गोष्टी या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. पूर्वी फक्त ज्या गोष्टी ऋषीमुनीच बघू शकत होते की त्यांच्या ध्यानधारणेतून ते ढगांमध्ये ठेवलेलं जे ज्ञान आहे ते बघू शकत होते, परंतु आज आपण सुद्धा हे सगळं क्लाउडमध्येच सेव्ह करून ठेवतो आणि एका लिंकद्वारे पुन्हा पुन्हा ते बघू शकतो. तर विज्ञानामुळे काय होतं की सर्वसामान्य लोकांना हे ज्ञान आहे ते घेता येतं किंवा त्याच्याशी जाता येतं. तर माझं असं म्हणणं आहे की विज्ञान जे सांगते ते धराच, परंतु ज्योतिषशास्त्र सुद्धा जे सांगते की मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या 4 राशींना हे ग्रहण अत्यंत अशुभ आहे. तर अशा लोकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात परत ज्यांचा ग्रहणात जन्म झालेला आहे त्या लोकांसाठी, आणि जर ह्या राशीची लोक असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्योतिष आणि विज्ञान हे दोघंही हातात हात घालून चाललेले आहेत असं मला वाटते आणि दोन्हीचाही उपयोग जनतेने स्वतःच्या भल्यासाठी करून घ्यावा अशी माझी आपल्या पॅनलवरती आता खगोलशास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, विज्ञानाचा अभ्यास करणारे आहेत, ज्योतिषाचा अभ्यास करणारे आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांच्या अभ्यासानुसार आपल्याला काही सूचना पाळण्यासाठी सांगितलेल्या आहेत. कसं आहे की ही सगळी शास्त्र असतात, त्या शास्त्रांचा आपण अभ्यास करत असतो, त्या अभ्यासाअंती काही निष्कर्षापर्यंत पोहोचतो. कोणत्याही शास्त्राचा अनादर करणं हे योग्य नाही, मात्र त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला आपण आपल्या पद्धतीने आपल्या सोयीचं इंटरप्रिटेशन मात्र त्याचं नक्की करू शकतो. एक उदाहरणच द्यायचं झालं तर जसं मगाशी जयश्री बेलसर यांनी
सांगितलं की 17 सप्टेंबर नंतर कोरोना कमी होईल. तर म्हणून आपण काही कोरोनाची लस शोधण्याचं थांबणार आहोत का? लस शोधण्याचं थांबवलं तर 17 सप्टेंबर काय, पुढच्या वर्षीच्या 17 सप्टेंबर पर्यंत सुद्धा कोरोना जाणार नाही. आपण अभ्यास करत राहायचा, आपली वेळ करत राहायची. आपण एक प्रिडिक्शन लक्षात ठेवू शकतो, त्याचा एक सकारात्मक आपल्याला ताकद मिळावी म्हणून त्याचा विचार करू शकतो आपण. मात्र एक नक्की आहे की सूर्यग्रहण हे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणं हा एक मोठा खगोलशास्त्रीय इव्हेंट आहे. खगोल प्रेमींसाठीची पर्वणी आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने त्याचा आनंद घेणं हे देखील, पूर्ण काळजी घेऊन आनंद घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. इतर सर्व शास्त्र ही आपापला अभ्यास त्या पद्धतीने करत राहतील. त्यांचं जे काही संशोधन आहे, जी काही प्रूफ्स आहेत, ती सगळी आपल्यापर्यंत मांडत राहतील. तोपर्यंत या खगोलशास्त्रीय इव्हेंटचा, या सूर्यग्रहणाचा आपण आनंद मात्र नक्की घेऊया. ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आहेत सूर्यग्रहणाची. मुंबईमधलं आहे, अहमदाबाद, जम्मू काश्मीर मधलं आहे, दिल्ली मधलं आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. मला वाटतं काश्मीरमध्ये अजूनही ती सुरुवात झाली नाही. हळूहळू काही अंशांनी ती सुरुवात होत आहे. दिल्लीमध्ये ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे, मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे, अहमदाबादमध्ये सुद्धा ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये साधारण 65% हे कव्हरेज या ग्रहणाला मिळण्याची शक्यता आहे. 65% सूर्य कव्हर होऊ शकतो. खंडग्रास सूर्यग्रहण हे मुंबईमध्ये दिसणार आहे. तर उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला दिसणार आहे. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता सहभागी झालेल्या होत्या पुण्याहून जयश्री बेलसरे, त्याचप्रमाणे पंडित विद्यासागर सर या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. धारणेजी नाशिकहून या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे घाटपांडे सर, या चौघांचेही मी आभार मानते. मयुरेश प्रभुणे, त्यांच्या पुढच्या अभ्यासासाठी ते निघून गेले, मात्र त्यांनी खूप छान विश्लेषण केलं. मयुरेश प्रभुणेंचेही आभार. या चर्चेमध्ये आता आपण इथेच थांबतोय. मात्र देशभरामध्ये हे सूर्यग्रहण आता लागायला सुरुवात झालेली आहे. काही भागात कंकणाकृती दिसणार आहे, काही भागात आपल्या महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. या सूर्यग्रहणाची प्रत्येक दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कोरोनाचा संकट काळ आहे, कृपया घराबाहेर गर्दी करू नका. योग्य ती काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या घराच्या खिडकीतून, टेरेसवरून सुद्धा सूर्यग्रहणाचा आनंद घेता येऊ शकतो. आणि एबीपी माझा सुद्धा तुमच्यापर्यंत ही सगळी थेट दृश्य, देशभरातल्या विविध कानाकोपऱ्यांमधून आलेली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खगोल अभ्यासकांसाठी मोठी पर्वणी असलेल्या सूर्यग्रहणाला सुरुवात झाली आहे. मुंबई, अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे. तर उत्तर भारतामध्ये कंकणाकृती आणि इकडे महाराष्ट्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहायचं नाहीये, अन्यथा अतिनील किरणांमुळे डोळ्यातल्या कॉर्नियाला इजा पोहोचू शकते, तुम्हाला दृष्टिदोष होऊ शकतो. त्यामुळे शास्त्रज्ञांनी, वैज्ञानिकांनी ज्या पद्धतीने हे सूर्यग्रहण पाहायचं, याची जी शास्त्रोक्त पद्धत सांगितलेली आहे त्यानुसारच सूर्यग्रहण पाहावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे. जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांसाठी ही एक पर्वणी आहे. उत्तर भारतामध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. आणि नेहरू तारांगण परिसरातून आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत. वेदांत, सूर्यग्रहण पाहायला मिळतंय का मुंबईतून? काहीसं ढगाळ वातावरण आहे. नम्रता, दक्षिण मुंबईमध्ये आणि आता या ठिकाणी वरळीचा जो भाग पाहिला, नेहरू सायन्स सेंटरच्या टेरेसवर मी सध्या आहे आणि इथे अनेक जण खरं तर जमलेले आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळतायत आणि खास करून खगोलप्रेमी, खगोल अभ्यासक ते खरं तर या क्षणाची वाट पाहत होते. आणि या खंडग्रास सूर्यग्रहणाला आता सुरुवात झालेली आहे. मुंबईमध्ये जसं सांगितलं 10:01 हे सूर्यग्रहण दिसायला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आपण बघतोय इथे टेलिस्कोप लावलेला आहे आणि प्रोजेक्टरद्वारे आता याचा अभ्यास केला जातोय. आपल्यासोबत खगोल अभ्यासक आहेत शीतल चोपडे. मॅडम, सुरू झालेला आहे, अनेक खगोल अभ्यासक तुम्ही एकत्र येत आहेत. साधारणतः जास्तीत जास्त जो कव्हर होणार आहे सूर्याचा जो भाग, तो किती वाजता, काय त्याची वेळ असणार आहे? अच्छा, मुंबईमध्ये स्पेसिफिक सांगाल तर सूर्यग्रहणाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता सकाळी 10च्या सुमारास हे सूर्यग्रहण सुरू झालेलं आहे. याचा मॅक्सिमम म्हणजे सगळ्यात जास्त भाग मुंबईमध्ये कव्हर होणारा असेल तर तो जवळपास 11:30च्या सुमारास, 11:37 तुम्ही म्हणू शकता एकदम स्पेसिफिकली. आणि 1:30 वाजता हे सूर्यग्रहण मुंबईसाठी संपेल.
आणि हे सूर्यग्रहण आपण पूर्ण भारतातून बघू शकतो. त्यामुळे प्रत्येकाच्या रिजन प्रमाणे हे टाइम व्हेरी करतात. मुंबई स्पेसिफिक मी टाइम सांगितला किती होता. टक्के भाग कव्हर होणार? आता कोणी म्हणते मुंबईमध्ये 70 हा भाग 65 जो आहे हा 65% जवळपास कव्हर होणार आहे. पण भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पर्सेंटेज असतील. म्हणजे आपण हा जो सूर्यग्रहण आहे हे कंकणाकृती सूर्यग्रहण स्पेसिफिकली आहे. भारताच्या फक्त काही 3-4 राज्यातून हे कंकणाकृती दिसणार आहे. तिथे त्याचा जास्तीत जास्त टोटॅलिटी म्हणजे पूर्ण सूर्य कव्हर झालेला असणार आहे त्या ठिकाणी. उघड्या डोळ्यांनी हे पाहू नये असं सांगितलं जातंय आणि त्यासाठी काय खबरदारी घ्यावी आणि कसं पाहावं? कारण अनेक जणांना पाहायची इच्छा असेल, अनेक जण खरं तर टेरेसवर पाहण्याची इच्छा व्यक्त करतात. बरोबर. ऍक्च्युली ही अशी संधी असते की सगळ्यांना हे पाहावंसं वाटतं, कारण फारच रेअर फिनॉमिना आहे हा. आणि अशी दुर्लभ संधी आपल्याला फारच कमी वेळा मिळते. म्हणजे मला वाटतं अजून काही येत्या वर्षांमध्ये मुंबई किंवा महाराष्ट्रातून आपल्याला हे सूर्यग्रहण दिसणारच नाहीये. त्यामुळे खबरदारी ही पाळायची आहे की सगळ्यात आधी सूर्याला डायरेक्ट कधीही बघू नये, कारण त्याच्याने डोळे खराब होऊ शकतात. चांगल्या गोष्टी तुम्ही अशा आहेत की एकतर आम्ही बऱ्याच ठिकाणी लाईव्ह प्रोग्राम करत आहोत. जसं तुम्ही बघू शकता इथे एक लाईव्ह प्रोग्राम ठेवलेला आहे. बरेच लोक लाईव्ह दाखवत आहेत, ते बघू शकता. तुम्हाला जर स्वतःहून पाहायचंच असेल तरी घरी, तर मग अशा केसमध्ये तुम्ही चाळणी घेऊ शकता. म्हणजे घरच्या घरात जर करायचं तर चाळणी घेऊन चाळणीने सूर्याच्या प्रकाशाची जी सावली आहे ती तुम्ही पाडू शकता. किंवा तुम्ही प्रोजेक्शन मेथड तयार करू शकता. बॉलवरती एक आरसा लावून त्याची प्रोजेक्शन तुम्ही एका पेपरवरती, म्हणजे आपण जसं सूर्याचे प्रोजेक्शन घेतो ती घेऊन त्याच्या तो जो प्रकाश आहे एका पेपरवरती टाकून तुम्ही ते सूर्यग्रहण पाहू शकता. मुंबईमध्ये आजचं वातावरण जर पाहिलं तर अनेकांना बघता येणार आहे हे सूर्यग्रहण. अनेक जण साक्षीदार असणार. आहे. म्हणजे सकाळी जेव्हा आम्ही पाहत होतो तेव्हा खूप ढग होते, तर असं वाटत नव्हतं की दिसेल की नाही, जरा अंदाज येत नव्हता. पण आता तुम्ही बघू शकता की खूप क्लिअर आहे आणि आपण छानपैकी ते प्रोजेक्शन करून पाहत आहोत. सो जोपर्यंत ढग त्रास देत नाही तोपर्यंत नक्कीच हे सूर्यग्रहण आपल्याला आनंद घेता येईल असं मला. त्यामुळे नम्रता, आपण बघितलं साधारणतः 11:37 जास्तीत जास्त भाग हा कव्हर होणार आहे, आच्छादित होणार आहे आणि 65% भाग सूर्याचा तो पूर्ण कव्हर होणार आहे. आणि आपण बघितलं तर आता या खंडग्रास सूर्यग्रहणाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र काही जो भाग आहे मुंबईचा त्या ठिकाणी ऊन पडलेलं आहे. त्यामुळे अनेक जण हे खंडग्रास सूर्यग्रहण बघू शकतात आणि अनेक जणांनी आता त्याला सुरुवात केली आहे. अनेक खगोलप्रेमी, खगोल अभ्यासक या सगळ्याकडे लक्ष देऊन आहेत आणि या सगळ्याचा आस्वाद घेत. बर वेदांत, वेळोवेळी तुझ्याकडनं या ग्रहणासंदर्भातल्या अपडेट्स आम्ही घेत राहणारच आहोत. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा आपल्या चर्चेकडे वळणार आहोत. चर्चेच्या अखेरच्या टप्प्यात आपण आहोत. मी तिन्ही मान्यवर, आपले चारही मान्यवर आहेत. मी अगदी थोडक्यात त्यांना विनंती करते की आज ग्रहणाच्या दिवशी सगळ्या नागरिकांनी, सर्वसामान्यांनी पाळावी अशी एक गोष्ट तुम्ही सांगावी. मी सुरुवात करते विद्यासागर सरांपासून. एक गोष्ट म्हणजे की ग्रहण पाहताना डोळ्यांची काळजी घेणं. बर, ही गोष्ट सगळ्यांनी पाळली पाहिजे आणि ग्रहणाचा आस्वाद घेतला पाहिजे. नक्कीच. एक्सपिरियन्स आहे. घाटपांडे मी सर. सांगेन. घाटपांडे सर. हा, तेच म्हणजे स्वतःची काळजी आणि आजच्या परिस्थितीमुळे काळजी आपल्याला अजून घेतली पाहिजे. कारण जे काय आपण करू ते थोडं विचार करून आणि हे करून, आणि जसं सरांनी म्हटलं की त्याचा आपण थोडंफार एन्जॉयमेंट किंवा थोडंफार जे आपल्याला नॉलेज मिळतं ते पण बघायला पाहिजे. आपण अगदी सेफ्टी, डोळ्यांना हे खूप महत्वाचे आहेत ते सांगायला नको, तर खूप सेफ राहून हे सगळं बघावं. कारण आता टीव्हीवर माध्यमातून ग्रहण जे आपल्याला, मला पण बघायला मिळतंय, तर इथे बेंगलोरला ढग आहेत, काही बघता येत नाही. पण आजकाल सगळे जण एक दुसऱ्याशी इतके चांगले जोडलेले गेलेत की तुम्ही तुमच्या माध्यमातून अहमदाबादला काय होतंय, दिल्लीला काय होतंय, दुबईला काय होतंय, हे सगळं मला बघायला मिळतंय. तर तो पण एक म्हणजे माझा तो विषय आहे की त्याच्यातूनही आपल्याला आनंद घेता येईल, आपल्याला इमॅजिन करता येईल की काय कसं आपल्याला दिसलं असतं समजा मी बघितलं असतं तर तो आपण आस्वाद घ्यावा आणि काळजी घ्यावी स्वतःची. आणि मी अजून एक सांगू इच्छितो मॅडम, नम्रता मॅडम, की आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस पण आहे आणि मी सगळ्यांचं अभिवादन करतो. नक्कीच नक्कीच सर. आपल्याकडे, आय एम सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करते, आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. धारणेजी, आपण कोणती एक अशी गोष्ट सांगाल की सूर्यग्रहणाच्या दिवशी लोकांनी ती लक्षात ठेवली पाहिजे? हो, आपले प्राचीन ऋषी हे अत्यंत वैज्ञानिक होते, उत्तम वैज्ञानिक होते. त्यांनी स्मृती आणि स्मृती याच्यात सांगून ठेवले, मनस्समाधेयताम समाहित मनसस्महा, म्हणजे मनाच्या शक्तीचा मोठा त्यांनी महिमा गायला आहे. त्यामुळे आपलं मन हे अधिक प्रभावी व्हावं
आपला आत्मतेज वाढावं, आपली आत्मशक्ती वाढावी, म्हणून आपल्या इष्टदैवताचं जरूर चिंतन करावं. त्यामुळे आपल्याला मनशांती आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी असणारी जी आत्मशक्ती आहे, ती ठीक. प्राप्त होईल ठीक आहे, जयश्रीताई. असं मला वाटतं या ग्रहणाच्या निमित्ताने. हा ठीक आहे, ठीक आहे, जयश्रीताई. विज्ञान हे नेहमी श्रेष्ठ आहेच आहे. मी असं म्हणत नाही की विज्ञानाची कास धरू नये. विज्ञानामुळे ह्या सगळ्या गोष्टी या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते. पूर्वी फक्त ज्या गोष्टी ऋषीमुनीच बघू शकत होते की त्यांच्या ध्यानधारणेतून ते ढगांमध्ये ठेवलेलं जे ज्ञान आहे ते बघू शकत होते, परंतु आज आपण सुद्धा हे सगळं क्लाउडमध्येच सेव्ह करून ठेवतो आणि एका लिंकद्वारे पुन्हा पुन्हा ते बघू शकतो. तर विज्ञानामुळे काय होतं की सर्वसामान्य लोकांना हे ज्ञान आहे ते घेता येतं किंवा त्याच्याशी जाता येतं. तर माझं असं म्हणणं आहे की विज्ञान जे सांगतंय ते धराच, परंतु ज्योतिषशास्त्र सुद्धा जे सांगते की मिथुन, कर्क, वृश्चिक आणि मीन ह्या 4 राशींना हे ग्रहण अत्यंत अशुभ आहे. तर अशा लोकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यात परत ज्यांचा ग्रहणात जन्म झालेला आहे त्या लोकांसाठी, आणि जर ह्या राशीची लोक असतील तर त्यांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ज्योतिष आणि विज्ञान हे दोघंही हातात हात घालून चाललेले आहेत असं मला वाटते, आणि दोन्हीचाही उपयोग जनतेने स्वतःच्या भल्यासाठी करून घ्यावा अशी माझी आपल्या पॅनलवरती आता खगोलशास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत, विज्ञानाचा अभ्यास करणारे आहेत, ज्योतिषाचा अभ्यास करणारे आहेत. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यांच्या अभ्यासानुसार आपल्याला काही सूचना पाळण्यासाठी सांगितलेल्या आहेत. कसं आहे की ही सगळी शास्त्र असतात, त्या शास्त्रांचा आपण अभ्यास करत असतो, त्या अभ्यासाअंती काही निष्कर्षापर्यंत पोहोचतो. कोणत्याही शास्त्राचा अनादर करणं हे योग्य नाही, मात्र त्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याला आपण आपल्या पद्धतीने आपल्या सोयीचं इंटरप्रिटेशन मात्र त्याचं नक्की करू शकतो. एक उदाहरणच द्यायचं झालं तर जसं मगाशी जयश्री बेलसर यांनी सांगितलं की 17 सप्टेंबर नंतर कोरोना कमी होईल, तर म्हणून आपण काही कोरोनाची लस शोधण्याचं थांबणार आहोत का? लस शोधण्याचं थांबवलं तर 17 सप्टेंबर काय, पुढच्या वर्षीच्या 17 सप्टेंबर पर्यंत सुद्धा कोरोना जाणार नाही. आपण अभ्यास करत राहायचा, आपली वेळ करत राहायची. आपण एक प्रिडिक्शन लक्षात ठेवू शकतो, त्याचा एक सकारात्मक आपल्याला ताकद मिळावी म्हणून त्याचा विचार करू शकतो आपण. मात्र एक नक्की आहे की सूर्यग्रहण हे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणं हा एक मोठा खगोलशास्त्रीय इव्हेंट आहे. खगोल प्रेमींसाठीची पर्वणी आहे. खगोलशास्त्राच्या दृष्टीने त्याचा आनंद घेणं हे देखील, पूर्ण काळजी घेऊन आनंद घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. इतर सर्व शास्त्र ही आपापला अभ्यास त्या पद्धतीने करत राहतील. त्यांचं जे काही संशोधन आहे, जी काही प्रूफ्स आहेत ती सगळी आपल्यापर्यंत मांडत राहतील. तोपर्यंत या खगोलशास्त्रीय इव्हेंटचा, या सूर्यग्रहणाचा आपण आनंद मात्र नक्की घेऊया. ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आहेत सूर्यग्रहणाची. मुंबईमधलं आहे, अहमदाबाद, जम्मू काश्मीर मधलं आहे, दिल्ली मधलं आहे. प्रत्येक ठिकाणी ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. मला वाटतं काश्मीरमध्ये अजूनही ती सुरुवात झाली नाही, हळूहळू काही अंशांनी ती सुरुवात होत आहे. दिल्लीमध्ये ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे, मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे, अहमदाबादमध्ये सुद्धा ग्रहण लागायला सुरुवात झाली आहे. मुंबईमध्ये साधारण 65% हे कव्हरेज या ग्रहणाला मिळण्याची शक्यता आहे. 65% सूर्य कव्हर होऊ शकतो. खंडग्रास सूर्यग्रहण हे मुंबईमध्ये दिसणार आहे. तर उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण आपल्याला दिसणार आहे. आणि या चर्चेमध्ये आपल्यासोबत आता सहभागी झालेल्या होत्या पुण्याहून जयश्री बेलसरे, त्याचप्रमाणे पंडित विद्यासागर सर या चर्चेमध्ये सहभागी झालेले होते. धारणेजी नाशिकहून या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे घाटपांडे सर, या चौघांचेही मी आभार मानते. मयुरेश प्रभुणे त्यांच्या पुढच्या अभ्यासासाठी ते निघून गेले, मात्र त्यांनी खूप छान विश्लेषण केलं. मयुरेश प्रभुणेंचेही आभार. या चर्चेमध्ये आता आपण इथेच थांबतोय. मात्र देशभरामध्ये हे सूर्यग्रहण आता लागायला सुरुवात झालेली आहे. काही भागात कंकणाकृती दिसणार आहे, काही भागात आपल्या महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. या सूर्यग्रहणाची प्रत्येक दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. कोरोनाचा संकट काळ आहे, कृपया घराबाहेर गर्दी करू नका, योग्य ती काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या घराच्या खिडकीतून, टेरेसवरून सुद्धा सूर्यग्रहणाचा आनंद घेता येऊ शकतो. आणि एबीपी माझा सुद्धा तुमच्यापर्यंत ही सगळी थेट दृश्य, देशभरातल्या विविध कानाकोपऱ्यांमधून आलेली ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.